शालन मॅडम रेडी आहे, लाईव्ह झाल्यावर तुम्ही हो. सुरुवात करायची आहे. ओके. स्टार्ट मॅडम. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ह्या ओळी ओठावर आल्या की आपोआपच आपण स्वतःला अपडेट करत जातो. आपण जगाबरोबर असावे, सतत सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खिळून राहाव्या असं प्रत्येकीला मनापासून वाटत असतं. त्यासाठी आपण सतत कशा ना कशाच्या शोधात असतोच असतो. स्वयंसिद्धाच्या उमंग मंचने आज असाच एक शोध, एक मैफिल, परंपरा व कलाकुसर अद्ययावत करणारी आज जमवली आहे. हे वेबिनार संपेल तेव्हा तुम्ही देखील माझ्यासारखेच गाणे गुणगुणणार याची मला खात्री आहे. या मैफिलीसाठी मी संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण पैठणकर, सचिव श्री विजय जोशी, ट्रस्टी श्री राजेश पाटील व सौ मानसी जोशी, डायरेक्टर श्री दत्ताराम वाळवणकर, सौ आराधी ठाकूर, सौ मेघना गावडे, तसेच मॅनेजमेंटच्या सदस्या सौ अंजली नवलकर, सौ दर्पणा भट्टे, सौ नम्रता गावडे, सौ साधना अणवेकर, सौ कल्पना ओबाळे, सौ मयुरा डोंबे आणि सौ वंदना भालेकर. आजच्या फॅकल्टी दीप्ती विजयकर आणि आपणा सर्वांचे या वेबिनार रूपी मैफिलीला स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना नम्र विनंती, आपापले माईक म्यूट करा. काही प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा. प्रश्न विचारायची संधी दिली की प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्या परत माईक म्यूट करा. कार्यक्रमाला पुढे नेत मी आराधी मॅडमना विनंती करेन की त्यांनी संस्थेची माहिती सर्वांना द्यावी. सौ आराधी ठाकूर. थँक्यू शालन मॅडम. नमस्कार, मी आराधी ठाकूर. तुम्ही सगळीजण मला ओळखतातच. गेले 4 महिने दर शनिवारी 4 वाजता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येते आणि मी नेहमी संस्थेची माहिती देते, त्यामुळे तुम्ही सगळेच जण मला ओळखता. पण संस्थेची माहिती काही वेगळी द्यायची गरज नाही आहे. संस्था बरेच वर्ष काम करते आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ते. संस्था नवीन काय करते ना, हे मला जास्त सांगण्यात इंटरेस्ट आहे, कारण त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल आणि तुमचा त्याच्यात व्यवसाय कसा वाढू शकेल हे जास्त सांगण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळात पण व्यावसायिक दृष्टीने संधी मिळावी म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम सगळ्यांच्या समोर घेऊन आलो. 4 महिने गेले आणि नुसतेच नाही, त्या संधीचं सोनं कसं करता येईल ह्याच्यावरतीही मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा जो वेबिनार आहे, जो फॅशनवर आहे, ट्रेंडिंग फॅशन, तो सुद्धा एक प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायात त्याचा उपयोग कसा करून घ्याल ह्याच्यासाठी आहे. कारण शेवटी पर्सनॅलिटी सगळं आहे ना, असं आपण म्हणतो, द फर्स्ट इम्प्रेशन जी पर्सनॅलिटीवरनं आपल्याला कळतं त्याच्यावरनंच आहे. सो म्हणून आजचा हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. दीप्ती विजयकर यांना आज बोलवलं आहे. दीप्ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि मी दीप्तीला बघितलं आहे, किती वर्ष ती काम करताना तिची कामाची पद्धत मी बघितली. तिने स्वतःचं नाव ह्या दादर, माहीम एरियामध्ये, वरळी, प्रभादेवी अशी फार लोक असतील कमी ज्यांना दीप्ती विजयकर किंवा कसबी ह्या स्टुडिओबद्दल माहिती नसेल. केली की अगं आमच्या पण महिलांसाठी एखादा असा वेबिनार तू प्लीज अरेंज कर, आणि ती लगेच म्हणाली की हो, मला अगदी आवडेल आराधी करायला तुझ्यासाठी हा प्रोग्राम. आणि ती अशीच एकदम छान तयार झाली आणि त्यामुळे आजचा आज आपण हा प्रोग्राम करतो आहोत. मला ही तुम्हाला समोर जी स्क्रीन स्लाइड दिसत असेल त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचंय, कारण मी मगाशीच म्हटलं की नवीन नवीन काय उपक्रम आम्ही करतो हे मला सांगायला जास्त आवडेल.
आमचं आता 14 तारखेपासून ते 30 सप्टेंबर पर्यंत होम शेफ, डिजिटल होम शेफ हा कोर्स आहे, जो त्याच्यामध्ये 75 पेक्षा जास्त खाद्यपदार्थ तुम्हाला ऑनलाईन बनवायला शिकवणार आहोत. त्याची माहिती किंवा नाव नोंदणी असेल तर तुम्ही ते नंबर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावरती करा, किंवा आमचं ऑनलाईन आहे www.swayamsiddhafoundation.org. ह्याची फी आहे 1000 रुपये. पण ह्याच्यात तुम्हाला 75 फूडचे टाइप्स दिसणार आहेत, नोट्स आहेत, थेरी आहेत, शिवाय मार्केटिंगच्या टिप्स, परत गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स असतात ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. सांगण्याचा उद्देश आहे, जेव्हा आम्ही हा लॉन्च केला प्रोग्राम तेव्हा आमच्याकडे 100 सीट आहेत आणि आम्हाला 1200 फॉर्म्स आले. आमची पहिली बॅच भरली आहे, दुसरी बॅच पण भरलीच आहे ऑलमोस्ट. पण तरीही ज्या कोणी आमच्याकडे फूडमध्ये करत असतील आणि इवन आमच्या मेंबर्स किंवा नॉन मेंबर्स सुद्धा, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी ह्या कोर्ससाठी नाव द्या, कारण हा तुम्हाला गव्हर्नमेंट रेकग्नाइज कोर्स आहे, तुम्हाला सर्टिफिकेट गव्हर्नमेंटकडनं मिळणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, कारण आमच्याकडे अशा अजून नवीन बऱ्याचशा गोष्टी आहेत, येणार आहेत. सो मला हे फक्त तुम्हाला कन्वे करायचं होतं. बाकी पुढचं परत शालन मॅडम तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा आणि ह्याच्या पुढे दीप्ती मॅडम. थँक्यू आराधी मॅडम. कला आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टी दैवी देणगी आहे. सगळ्यांना काही त्या शिकून येत नाही. तर अशीच एक दैवी देणगी असणारी व्यक्ती आज आपल्या समोर आलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कसबी एथनिक लॉन्चच्या संस्थापक दीप्ती विजयकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांनी आपले फॅशन डिझायनिंगचे ट्रेनिंग सोफिया कॉलेजमधून पूर्ण केले. 2009 मध्ये कसबी एथनिक लॉन्चची स्थापना केली. आपले काम त्या माहीम शिवाजी पार्क इथूनच करतात आणि संपूर्ण मुंबईत त्या सेवा पुरवतात. एक तपाच्या म्हणजे 12 वर्षाच्या त्या सुंदर रंगीबेरंगी प्रवासात त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. अथक मेहनत आणि अभ्यास यांनी सतत बदलत्या ट्रेंडमध्ये त्या प्रत्येक प्रसंगाला अनुरूप असे हँड एम्ब्रॉयडरी, जरी अशांचा वापर करून आउटफिट्स बनवतात. यांचे आउटफिट पारंपरिकता आणि कलात्मकता यांचा एक सुंदर जादुई मिलाफ आहे. त्यांनी बनवलेल्या आउटफिट्समध्ये आपल्याला हे सगळं आढळणार. वन स्टॉप शॉप ऑफ डिझायनर आउटफिट असे आपण त्यांच्या स्टुडिओ बाबत म्हणू शकतो. चला तर मग मी अधिक उत्सुकता ताणत नाहीये आणि माईक देते दीप्ती मॅडमला. सो दीप्ती मॅडम. नमस्कार आणि शालन मॅडम, थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. आणि पहिला तर मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे की स्पेशली स्वयंसिद्ध फाउंडेशन आणि उमंग मंचाला की मला आज ही संधी दिली की तुमच्याबरोबर येऊन मी थोडंसं माझं शेअर करू शकते तुमच्याबरोबर इन्फॉर्मेशन. आणि स्पेशली थँक्स टू आराधी ऑल्सो. थँक्यू डिअर फॉर गिव्हिंग मी दिस चान्स. आणि सो मी सुरू करायच्या अगोदर जस्ट थोडं स्क्रीन शेअर करते. सो जस्ट या. सो विथ दिस वी स्टार्ट. सो आजचा टॉपिक आपला आहे फॅशन. सो फॅशन आणि ट्रेंड्स, फॅशन ट्रेंड्स. सो बेसिकली फॅशन म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि ह्याचा आपल्याशी काय संबंध. तसं बघायला गेलं तर फॅशन ही आतापासून नाही तर इंडियामध्ये अगदी प्राचीन कालापासून हे म्हणजे आता हा वर्ड जेवढा मॉडर्न वाटतो पण आपण हे अगदी पूर्वीपासून हे वापरतोय. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पण तसं इंडिया बघायला गेलं तर अगदी एन्शियंट टाइम पासून मेन आणि वुमेनसाठी खूप स्कोप आहे. म्हणजे अगदी इट इज नोन फॉर आवर कल्चरल हेरिटेज. आपले इट शोज आर एलिगन्स म्हणजे आपल्या आउटफिट्स मध्ये एलिगन्स
किंवा कलरफुलनेस. म्हणून तो जगातल्या सगळ्या आउटफिट्समध्ये आपलं भारतीय आउटफिट हे सर्वात उठून दिसतं. इज बिकॉज ऑफ दिस थिंग, बिकॉज त्यांचे कलरफुलनेस म्हणा, त्यातलं एलिगन्स म्हणा, किंवा त्याचे जे कल्चरल हेरिटेज आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टीसाठी आपला प्रत्येक स्टेट, आपल्या इंडियातला प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगवेगळी फॅशन आहे आणि ती खूप अशी छान उभारून येते. मग मे इट बी धोती स्टाईल असो किंवा त्यांच्या चोलीजमध्ये, त्यांच्या लेहंगाजमध्ये, साड्यांमध्ये, हे ईच स्टेट हॅज इट्स ओन स्टाईल विच इज युनिक. त्याशिवाय आपलं फॅशन इज नोन टू बी कम्फर्टेबल, भयंकर कम्फर्टेबल, सोफिस्टिकेटेड आणि ॲस्थेटिकली ब्युटिफुल असे हे इंडियन आउटफिट्स असतात आपले. तसं पुढच्या ह्याकडे जाते मी. ह्या सगळ्या फुल प्रोग्राममध्ये ह्या गोष्टींवरती थोडंसं डिस्कशन करणार आहे, म्हणजे इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री ऑफ फॅशन अँड ट्रेंड्स. हिस्ट्री कशाला? बिकॉज आय फील ह्या हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जे झालेलं आहे ते अजूनही होत आहे. म्हणजे इट्स लाईक जर्नी ऑफ लाईफ. म्हणजे पूर्वी जे झालंय तुमच्या फॅशन ट्रेंड्स मध्ये पण बघाल ते अजूनही होत आहे. कसे पूर्वीचे ट्रेंड्स अजूनही आज विथ लिटल चेंजेस आजच्या काळात आपण वापरतोय. सेकंड पॉइंट मध्ये जाईन म्हणजे पर्सनॅलिटी टाइप्स आणि फॅशन. जी ईच पर्सन हॅज अ डिफरंट पर्सनॅलिटी. सगळ्या ईच बाई वेगळी असते. त्या पर्सनॅलिटीला सूट करणारे कपडे किंवा त्या पर्सनॅलिटी कशी असते त्या गोष्टीवरती, किंवा इव्हन बॉडी टाइप्स व्हाईल चुझिंग फॅशन. काही आउटफिट सिलेक्ट करताना त्याची बॉडी टाईप डोक्यात ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, की आपण त्या बॉडी टाईपला तो आउटफिट सूट करतो का, तो कलर सूट करतो का, हे सगळं कसं आपण डिसाईड करू शकतो आपल्या स्वतःसाठी, हे पण मी थोडंसं दाखवणार आहे. त्याच्यानंतर ट्रेंडिंग टुडे म्हणजे देन अँड नाव, म्हणजे हे तेव्हाची फॅशन आणि आताच्या फॅशनमध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत आणि का आपण म्हणून फॅशन ची हिस्ट्री जाणून घेतली पाहिजे आपण, हे ह्याच्यामध्ये आहे. आणि लास्ट इज कसबीज क्लॉजेट, म्हणजे आपण जे काम करतो, आपण जे डिझाईन करतो, कीपिंग व्हॉट इन माइंड, ह्या गोष्टी ते आपण ह्यापुढे बघणार आहे. सो कॅन वी स्टार्ट विथ द फर्स्ट, हिस्ट्री ऑफ फॅशन. हिस्ट्री ऑफ फॅशन म्हणजे अगदी प्राचीन काळ, म्हणजे मोहनजोदारो सिव्हिलायझेशन पासून जर बघायला गेलं तर तेव्हापासून आपले हे इंडियन फॅशन इज इन ट्रेंड. तसं बघायला गेलं हे स्टॅच्यूज सगळे जे आपण बघतो मोहनजोदारो टायमाला, असे त्या स्टॅच्यूज फोटोच नाही येत आपल्याकडे, पण जे हे स्टॅच्यूज मिळाले आहेत आर्किओलॉजी हिस्टॉरियन्सना, तेव्हापासून त्यांना ड्रेप्स होते, त्यांना ज्वेलरी होती. स्टॅच्यूजला आहे म्हणजेच कळतं की त्यांना पण त्यावेळेस असायची, त्यावेळेस ज्वेलरी, त्यावेळेस कपडे ह्याची मीड होती. किंवा मिडिवल हिंदू कॉस्ट्युम्स म्हणा, किंवा तुमच्या नंतर मोगल एम्पायरच्या वेळेस म्हणा कॉस्ट्युम्स सगळे. मग इव्हन वेदिक पिरियडमध्ये आपल्या ऋग्वेदाच्या वेळेस वगैरे परिधान पेसास म्हणजे डाईड कापडं किंवा एम्ब्रॉयडरी केलेली कापडं वापरत. तेव्हा काही स्टिचिंग नसायचं, पण ऍटलीस्ट ड्रेप्स असायचे, वेगवेगळे ड्रेप्स, मे बी धोतीज असायचे. साडीज ची पूर्वीची फॅशन, म्हणजे ऑफकोर्स पूर्वी साडीज नाही, पण तसे ड्रेप करून अंगाला अंगभर कपडे हे तेव्हापासूनही असायचं. तसं पुढे गेलं की 15 सेंचुरीमध्ये जेव्हा मस्लिन क्लॉथचा शोध झाला साऊथ इंडियामध्ये, तसंच नंतर आलं, पुढे आलं इज ब्रिटिशर्स जेव्हा आले त्यांनी आपला फॅशन खूप मोठा योगदान दिला. बिलीव्ह इट ऑर नॉट, आपल्याला आज वेस्टर्न कल्चर जे आहे आपला इंडियामध्ये, किंवा वेस्टर्न फॅशन किंवा इंडो वेस्टर्न फॅशन आपण म्हणतो, हे सगळं आपल्याला वेस्टनी दिलं, दॅट इज आपले ब्रिटिशर्सनी दिलेत आपल्याला. सो दे हॅव अ लॉट ऑफ योगदान आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये. खूप मोठा रेव्होल्युशन आणला त्यांनी याच्यामध्ये. जसं आता पुढे आज समोरच्या स्क्रीनमध्ये आपण बघतोय त्यांचे स्लीव्सचे स्टाईल, हे त्यांच्या काळातले सगळे त्यांचे गाऊन्स म्हणा, त्यांचे ड्रेसेस म्हणा, हे सगळे ब्रिटिशर्सचे हे स्लीव्स. पण तेच त्यावेळेस आपल्या इंडियन बायकांनी जे होते, स्पेशली हायर लेवलचे जे मिनिस्टर्स असायचे त्यांच्या बायका, सो त्यावेळेस त्यांना पण असंच असायचं की त्यांना इंडियन फॅशन, इंडियन साड्या घालून फॉरेनर्स समोर जाणं कधी कधी थोडंसं खूप वेगळं वाटायचं. त्यावेळेस प्रॉब्ली त्यांनी थोडेसे ते चेंजेस आणले त्यांच्यामध्ये, सो दे कुड फिट त्यांच्या फॅशन मध्ये पण आणि आपली सभ्यता पण. सो त्यावेळेस प्रॉब्ली दे गॉट अ चेंज ऑफ हे असे ब्लाउजेस, की त्यावेळेस आपल्या आजांचे जर ब्लाउजेस बघाल, चोलीज बघाल, तर सगळे पफ स्लीव्स,
फ्रिल्सचे स्लीव्स, हे सगळे त्या काळापासून चालू आलंय. आणि आताही आपण बरेचसे असे बघतो, आपण पुढच्या ह्याच्यात बघूच, पण ही तेव्हाची फॅशन होती. म्हणजे तेव्हाच्या बायका पण खूप फॅशनेबल होत्या, आताच्या नसल्या तरी. ह्या पण आहेत काही. पूर्वीचे गाऊन्स, त्यांचे पफ स्लीव्स, हे त्यावेळेसच्या पण बायका घालायच्या. साड्या असायच्या, त्यांच्या ज्वेलरी, त्यांचे फॅशन, म्हणजे दे वॉज सो मच वे अहेड ऑफ अस ऑल्सो. त्यावेळेस पण असताना पण, किंवा तेव्हाच्या त्यांच्या चोल्या, म्हणजे एखादी आजीची चोळी बघितली ते छान आपल्यापेक्षाही मस्त बॅक वगैरे असायची त्यांच्या, पफ स्लीव्स असायच्या. सो दे वर मोर अहेड आय थिंक आपल्यापेक्षा फॅशन मध्ये, किंवा तेव्हाच्या अशा त्यांच्या ह्या स्लीव्स बघा, बलून स्लीव्स, पफ स्लीव्स, हे खूप. सो दिस इज ऑल ब्रिटिशर्स इन्फ्लुएन्स जो आपला फॅशन वरती होत गेला इव्हेंच्युअली, हळूहळू. तसंच साडीचं ड्रेपिंग स्टाईल, साड्या काही सोडल्या नाहीत आपल्या बायकांनी, पण ड्रेपिंग स्टाईल थोडी बदलली. तसंच त्यांच्या ज्ञाननंदिनी देवी म्हणून, वाईफ ऑफ सत्येंद्रनाथ टागोर, म्हणजे रवींद्रनाथ टागोरचे मोठे भाऊ, ते CSI ऑफिसर होते. तर त्यांच्या वाईफ ऑलवेज त्यांच्याबरोबर जायच्या या सगळ्या मीटिंग्सना. आणि त्यांना असं वाटायचं की आपण आपली सभ्यता न सोडता त्यांच्याबरोबर राहून त्यांचं थोडंसं, म्हणजे वाय नॉट अपडेट, तसं. सो आय थिंक तर त्यावेळेस त्यांनी ही लॉंग स्लीव्सची ब्लाउजची फॅशन म्हणा, लॉंग टाईट स्लीव्स किंवा पफ स्लीव्स, हे सगळं फॅशन ह्यांनी आणलंय आपल्या इंडियामध्ये. मग त्या जाऊन पुढे कॅलकटामध्ये जाऊन त्यांनी ते स्प्रेड केलं. त्यामुळे तुम्ही बघाल कॅलकटामध्ये अजूनपर्यंत ते पफ स्लीव्सचे ब्लाउज वगैरे वापरतात. दोज लेडीज आर स्टील, अजूनपर्यंत तिकडे कॅलकटा लेडीज अजून असं म्हणतात की ते खूप फॅशनेबल आहेत, वेअर देअर साडीज आणि ब्लाउजेस आर कन्सर्न. तशा आहेत ह्या पूर्वीच्या बायका विथ साडीज. तसंच मी जसं सांगितलं तुम्हाला की ब्रिटिशर्सनी खूप मोठा रेव्होल्युशन आणला होता आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या ह्या ड्रेसेस घालून यायच्या, ह्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जो इमेज दिसतोय, या ड्रेसेस आणले, किंवा मिनी स्कर्ट्स, पॅन्ट्स, ह्या सगळ्या आणल्या ट्रेंड्स मध्ये. पण प्रॉबेबली तेव्हा आपली इंडिया एवढी मॉडर्न नव्हती टू एक्सेप्ट ऑल दॅट ॲज इज. पण मे बी आपल्या इंडियन्सनी त्यांना मॅच अप करायला दे केम अप विथ अ फॅशन ऑफ सलवार कमीजेस त्यावेळेस. सो दॅट्स हा आपल्या इंडियन फॅशन मध्ये सलवार कमीजेस आले. कारण तुम्ही बघाल तर आपले कुर्ताज त्यावेळेसचे शॉर्ट असायचे, खाली लेगिन किंवा चुडीदार असायचाच, पण कुर्ता शॉर्ट, वेल फिटेड. म्हणजे भले ड्रेसेस नाही घालता येत आपल्याला, आपल्या सभ्यतेप्रमाणे मांडा नाही दाखवता येत किंवा त्यावेळेस पण तरी टू गेट इट मोर मॉडर्नाइज, तरी ते आजकालच्या ह्याच्यामध्ये आणण्यासाठी ते केम अप विथ अ कॉन्सेप्ट ऑफ सलवार कमीजेस 60s आणि 70s मध्ये. पोस्ट ब्रिटिशर्स किंवा ब्रिटिशर्स जाता जाता त्यांनी आपल्याला ही फॅशन देऊन गेले ऑफ सलवार कमीज. म्हणजे आपलं जे बॉलिवूडनी खूप अडॅप्ट केलं. आणि आपण वी गेट अ लॉट इन्फ्लुएन्स फ्रॉम बॉलिवूड. फॅशन इंडस्ट्री आपल्या देशामध्ये मेजर इज थँक्स टू बॉलिवूड. आणि त्याच्या अगोदर जे ब्रिटिशर्स होते जे देऊन गेले आपल्याला थोडंसं, जे पफ स्लीव्सची फॅशन, कारण आपण बघितलं ते सगळं त्यांच्या गाऊन्स मध्ये असायचं, जे आपण अडॅप्ट केलेलं आहे आणि आपण आपल्या आउटफिट्स मध्ये बघतोय ते सगळ्या गोष्टी. सो दिस इज लिटल बिट ऑफ हिस्ट्री. मी हिस्ट्री का सांगितली, कारण इट्स गुड टू नो व्हॉट हॅपन इन द पास्ट. कारण तेच आपण आजच्याही काळात आपण ते सगळं बघतोय किंवा सगळं एक्सपिरियन्स करतोय वेट फॅशन इज कन्सर्न. म्हणून थोडंसं तुम्हाला हिस्ट्री बद्दल सांगितलं त्याचे, की हाऊ वी गॉट. आय एम शुअर, म्हणजे मलाही मी हे रिसर्च करायच्या बद्दल माहिती नव्हतं की सलवार कमीजेस कसे आले, कुठून आले सलवार कमीजेस आपल्याकडे, सो ही अशी ही ट्रेंड सुरू झालेली सलवार कमीजेसची. सो ह्याच्या पुढे आपण पुढच्या टॉपिकला जाऊया, दॅट इज पर्सनॅलिटी टाइप्स. खूप इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक, मेनली बिकॉज आपली पाची बोटं सेम नसतात. पाची बोटं वेगळी आहेत. तशी आपल्या दुकानात किंवा कुठेही आपल्या समोर असलेली सगळ्या बायका वेगळ्या असतात. दे ऑल हॅव देअर ओन इंडिव्हिज्युअल ट्रेट्स सगळ्या. त्यामुळे त्यांची वॉन्ट्स, त्यांचे डिमांड्स, त्यांचे रिक्वायरमेंट्स पण वेगळे असतात. तसं ऑन माय लिटल रिसर्च और माय लिटल ऑब्झर्वेशन मी त्यांना 3 ग्रुपमध्ये कॅटेगराईज केलंय. सो 3 टाईप ऑफ बायका असतात वेन इट कम्स टू फॅशन, की सात्विक, राजसिक आणि तामसिक. सो सात्विक म्हणायला गेलं तर त्यांना खूप सिम्पल, एलिगंट ड्रेसिंग आवडतं, नॉट व्हेरी लाऊड, की जसं आहे तसं चालतं, फक्त काय एलिगंट दिसलं पाहिजे, हे अशी त्यांची रिक्वायरमेंट्स असतात. सो त्यांचं स्टायलिंग त्याप्रमाणे असतं ह्याच्यामध्ये.
सेकंड असतात राजसिक काइंड ऑफ बायका. आय थिंक मोस्ट ऑफ अस आर ह्या कॅटेगरी मधले, की आपण जातोच आहे तर छान आउटफिट्स करून घेऊया. तर म्हणजे डिझायनरकडे जाणं तर पण छान पाहिजेत आपल्याला. मग थोडी ग्लिटरी पाहिजे, थोडे कट्स छान पाहिजेत, स्टायलिंग पाहिजे. सो सेकंड कॅटेगरी तशी असते. दीप्ती मी एकच मिनिट फक्त इंटरप्ट करते प्लीज. कोणी पण स्क्रीनवर जे स्क्रिबलिंग करते ते राईट नाउ स्टॉप डुईंग दॅट. इट्स व्हेरी व्हेरी बॅड. प्लीज स्टॉप डुईंग दॅट. इट डझंट लुक गुड. इट इज नॉट अ प्रोफेशनल वे ऑफ बीइंग. ओके दीप्ती, यू कॅन कंटिन्यू. थँक्यू आराधी. सो सात्विक झालं, सिम्प्लिसिटी असतात बेसिक. राजसिक असतात आपल्यासारखे बहुतेक जण, आपण सगळे तसेच आहोत, की थोडंसं छान ब्राईट कलर्स मध्ये पाहिजे, एम्ब्रॉयडरी हवी आहे, किंवा सटलनेस नको, थोडं गॉडी चालेल, असे काइंड ऑफ क्लायंट्स असतात. तिसरे असतात ते तामसिक टाइप्स, म्हणजे भयंकर वियर्ड, ऍबस्ट्रॅक्ट, डझंट मॅटर काय दिसतात, कसे दिसतात, मला फक्त असं हे पाहिजे, एवढं ब्रॉड पाहिजे, एवढं असं भरभरून एम्ब्रॉयडरी पाहिजे, भरभरून, म्हणजे म्हणजे व्हेरी डिस्टर्बिंग टू दी आईज. बट वी हॅव टू केटर टू देम ऑल्सो. आपण नाही म्हणू शकत, आपण एकदा नाही म्हणू शकतो, बट वी हॅव टू. पण असे काइंड ऑफ क्लायंट्स पण असतात ज्यांना खूप लाऊड, भयंकर लाऊड आणि भयंकर असे गोष्टी असतात. सो ह्या पर्सनॅलिटीज असतात. आणि मी हे का सांगते, कारण आम्ही ह्याच पर्सनॅलिटीज त्यांचे स्टडी करून त्याप्रमाणे त्यांना आउटफिट्स डिझाईन करतो, की त्यांच्या पर्सनॅलिटीला कसे सूट करतात, काय सूट करतील, आणि थिंग्स लाईक दॅट. बाकी ऑफकोर्स बाकी फॅक्टर्स असतात, कलर्स असतात, स्किन कलर वगैरे. पण फ्रँकली हल्ली सगळ्या स्किन कलरला सगळे कपडे सूट होतात. इट इज अप टू यू हाऊ यू स्टाईल इट अँड हाऊ यू कॅरी इट. फायनली तसं असतं. देर इज नथिंग नोन की गोरा रंग आहे म्हणून असं पाहिजे, की सावळा रंग आहे म्हणून असं पाहिजे. नथिंग लाईक दॅट. आय फील, आणि हे डिझायनरचं जॉब असतं टू मेक दॅट पर्सन फील गुड इन वॉट एव्हर शी वेअर्स, बिकॉज दॅट्स द वे यू स्टाईल इट. इट हॅज नथिंग टू डू विथ कलर, नथिंग टू डू विथ शेप अँड साईज. Also, nothing to do with shape and size, but I will show you what next topic we can go to. So before that, like I said, fashion is about something that comes from within you. It is how you are comfortable in that particular outfit that counts, and of course what suits your body type. Body type, आता body type म्हणजे काय? So let's see. I don't mean body type म्हणजे fat or thin, tall or slender. No, this is a general body type जे टॉल, शॉर्ट, फॅट, थिन सगळ्यामध्ये असू शकतात. बट इट्स द काइंड ऑफ स्ट्रक्चर. हिअर आय एम टॉकिंग अबाउट स्ट्रक्चर. तुमच्या स्ट्रक्चर प्रमाणे काय तुम्हाला सूट करतं. लाईक हिअर, सो फॉर अस, each woman that enters our shop is beautiful. And like I said, everybody and every body is different. सगळ्यांची बॉडी वेगवेगळी असते आणि त्या बॉडी प्रमाणे सूट करणारे कपडे आपण त्यांना सजेस्ट करतो. आता बेसिक अनालिसिस वरती बघायला गेलं तर त्या 4 काइंड ऑफ बॉडी टाइप्स आपल्या इंडियन्स मध्ये किंवा इन जनरल सगळ्यांकडे. पण बेसिकली इंडियन बॉडी टाइप्स मी सांगते, की एक आहे हे ट्रायंग्युलर, रेक्टँग्युलर बॉडी टाइप, स्क्वेअरिश, बॉक्सी बॉडी असते, वेअर युअर शोल्डर्स, वेस्ट आणि हिप्स ची एरिया सारखी एका लाईन मध्ये असतं. बहुतेक मिडल एज मध्ये असे बॉडी टाइप्स आपण बघतो, की वेअर जे सगळे प्रपोर्शन्स, म्हणजे बिकॉज ऑफ एज आपले सगळं प्रपोर्शन्स गोज आउट ऑफ कंट्रोल आणि सगळे एका लाईनीमध्ये असतं. सो अशा बॉडी टाईपनी काय यूज करायचं, काय अवॉइड करायचं, हे पण मी पुढच्या सांगणार आहे. सेकंड बॉडी टाईप इज ऍपल शेप, ऍपल बॉडी टाईप. सो ऍपल बॉडी टाईप म्हणजे काय असतं, वेन अ पर्सन, जेव्हा शोल्डर्स ब्रॉड असतात. काय काय स्ट्रक्चर्स असतात ज्यांचे शोल्डर्स ब्रॉड असतात आणि दे आर नॅरोअर टुवर्ड्स द एंड, म्हणजे त्यांचे हिप्स वगैरे बारीक असतात पण शोल्डर्स ब्रॉड असतात. रिझन्स कुड बी जेनेटिक किंवा स्पोर्टी असल्यामुळे पण असू शकतात. स्पोर्टी असल्यामुळे, स्विमिंग वगैरे असल्यामुळे त्यांचे शोल्डर्स ब्रॉड असतात. बाकी बघायला गेलं तर नॅरो असतात पण शोल्डर्स ब्रॉड असतात. त्याला आम्ही ऍपल शेप बॉडी म्हणतो. फोर्थ आहे आवर ग्लास बॉडी किंवा कर्वी बॉडी, म्हणजे जे 36, 24, 36 म्हणतात तसे टाइप्स, म्हणजे नॉट स्टॅटिस्टिकली बट प्रोपोर्शनेटली मी म्हणते, म्हणजे ज्यांचं हिप्स आणि अपर बॉडी सेम असतात आणि वेस्ट इज स्लाइटली स्लिमर, म्हणजे व्यवस्थित कर्व्स असतात. अशा लोकांना आम्ही म्हणतो हॅव कर्व्स फ्लॉन्ट देम. सो त्यांना व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स सूट करतात ते आहे. आणि फोर्थ बॉडी टाइप आपण जे करणार आहे ते पेअर शेप आहे. पेअर शेप म्हणजे जेव्हा अपर बॉडी आपली जेव्हा बारीक असते आणि लोअर बॉडी हेवी असते. दिस ऑल्सो इन मिडल एज
बायकांमध्ये पण खूप असं होतं बिकॉज ऑफ एज, की वेअर अपर बॉडी त्यांचं बारीक असतं आणि नंतर दे गो लिटल हेवियर. सो ह्या 4 बॉडी टाइप्सला काय सूट करतं आणि काय घालावं काय नाही घालावं ह्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला पुढच्या सेक्शन मध्ये देणार आहे. सो पहिली बॉडी आपण घेऊया पेअर शेप बॉडी. पेअर शेप बॉडी म्हणजे काय नक्की, ज्यांना नॅरो शोल्डर्स असतात. नॅरो शोल्डर्स, त्यांची बस्ट स्मॉलर, वेल डिफाईन्ड वेस्ट असते, वेस्ट व्यवस्थित असते, कंबर छान असते, पण हिप्सच्या साईडला आणि थाईजला हेवी असतात ते. सो अशा बायकांनी काय घालावं दॅट मेक्स देम लुक गुड आणि थिन व्यवस्थित. सो ह्यांनी आउटफिट्स घालताना लक्षात ठेवा की एनहॅन्स वेस्ट लाईन, यांची वेस्ट लाईन व्यवस्थित असल्यामुळे असे कपडे घाला ज्यांनी तुमची वेस्ट लाईन एनहॅन्स होईल. तुम्ही इव्हन आर्म्स वरती वगैरे शोल्डर्स अपर बॉडी व्यवस्थित हेवी काहीतरी स्टायलिंग करू शकता, ज्यांनी बिकॉज लोअर बॉडी तुमची हेवी आहे ते बॅलन्स होऊन जातं जेव्हा अपर बॉडीला तुम्ही काय स्टायलिंग करता तेव्हा. आणि स्टे अवे फ्रॉम क्लोथ्स दॅट ड्रॉ अटेन्शन टू द हिप्स. काही हिप्सला अटेन्शन देणारे म्हणजे स्कर्ट्स असतात, चुनीवाले स्कर्ट्स असतात वगैरे, ज्यांनी हिप्स आपलं एनहॅन्स होतं, प्लीज घालू नका. स्पेशली ह्या पेअर शेप बॉडीने ज्यांना हिप्स आर लिटल हायर ना, हायर साइड. सो व्हॉट शुड दे वेअर? दे कॅन गो इन फॉर बोट नेक्स वाले घाला, वी नेक्स वाले घाला, यू नेक्स वाले घाला, हाय वेस्ट पॅन्ट घाला. पॅन्ट घालायचे तुम्हाला हाय वेस्ट घाला, लो वेस्ट घालू नका. हाय वेस्ट तुमची वेस्ट व्यवस्थित असल्यामुळे इन प्रपोर्शन असल्यामुळे ते तुमच्या बॉडीला एनहॅन्स करते, तुमच्या स्टाईलला एनहॅन्स करते ते. त्याच्यानंतर जीन्स पण तुम्ही स्ट्रेट लाईक जीन्स घालू शकता किंवा पॅन्ट्स. डोंट गो फॉर फ्लेड पॅन्ट्स, आणि फ्लेड पॅन्ट्स विल मेक यू लुक मोर ब्रॉडर. आणि कीप अवे म्हणजे अजिबात नाही घालायचंय ते आपले बायस कट म्हणजे आपले एसिमेट्रिकल हाय. अवॉइड वेअरिंग हाय लो असलं की आपला मांड्या दिसून येतात जास्त, त्यांनी हे होतं. सो अवॉइड दॅट. किंवा पॅटर्न्स खूप काही एम्ब्रॉयडरी वगैरे खूप हे वगैरे थाईज आणि हिप्सच्या एरियाला असलेले आउटफिट्स नका करू. तुम्ही स्कर्ट जरी घातली तरी खालून काहीतरी एम्ब्रॉयडरी असेल ना तशी वाली घाला. वरती वेस्टच्या साईडला एम्ब्रॉयडरी वाले स्कर्ट्स वगैरे नका घालू. स्पेशली मी लेहंगाज वगैरे सिलेक्ट करताना कीप दीज थिंग्स इन माइंड. काहीही गोष्टी ज्यांनी हिप्सला एम्फसाइज करतं की हिप्सला हायलाइट करतं, अवॉइड दॅट. वेस्ट, येस, वेस्ट बारीक असल्यामुळे वेस्ट वरती यू कॅन हायलाइट. आणि पेन्सिल स्कर्ट्स किंवा फिश टेल स्कर्ट्स जे नॅरो स्कर्ट्स असतात, अवॉइड. सेम रिझन, बिकॉज हिप्स बिग असल्यामुळे नॅरो मेक्स द हिप्स लुक बिगर. सो अवॉइड. गो इन फॉर फ्लॅट स्कर्ट्स. यू वॉन्ट वेअर स्कर्ट्स, वेअर फ्लॅट स्कर्ट्स जिकडे हिप्स वरती लक्ष नाही जात आणि मोर त्या वेस्ट वरती आणि फ्लेअर वरती जातं आणि हाय वेस्ट. सो विथ दिस पेअर शेप बॉडी आपली झाली आहे. नेक्स्ट शेप इज आवर ग्लास बॉडी, कर्वी बॉडी, जी अशी व्यवस्थित कर्व झाले असतात. त्यांची बॉडी टाईप कशी असते? नॉर्मली फुल बस्ट असतात, वेल डिफाईन्ड नॅरो वेस्ट असते, त्यांची कंबर व्यवस्थित असते, तुमची चेस्ट साईज किंवा बस्ट साईज आणि हिप्स व्यवस्थित इन लाईन असतात, पण वेस्ट आतमध्ये असते तुमची. दॅट्स कॉल्ड कर्वी बॉडी. त्यांच्या हिप शोल्डर्स आणि हिप्स मध्ये बॅलन्स असतो. दॅट इज व्हॉट वी से. त्यांना स्टायलिंग गोल्स म्हणजे त्यांना स्टायलिंग टिप्स म्हणजे काय यू हॅव टू रिमेंबर इज की हायलाइट युअर नॅचरल कर्व्स. तुमचे कर्व्स आहेत त्याला हायलाइट करा अँड ट्राय टू बॅलन्स इट विथ युअर अपर अँड लोअर बॉडी. आणि यू हॅव टू ट्राय टू फ्लॉन्ट युअर वेस्ट. अगेन या कॅटेगरी ऑफ लेडीज मध्ये वेस्ट छान असते त्यांची. सो यू कॅन गो इन फॉर नाईस वेस्टला स्टिक करणारे, म्हणजे आम्ही अनारकलीज करतो त्या छान फिटेड देतो त्यांना, किंवा इव्हन स्ट्रेट कट कुर्ताज मध्ये वेस्ट वरती फिटेड कुर्ताज देतो. कारण अशा ना स्ट्रेट कट कुर्ता देऊन इट डझंट लुक गुड, खूप ढगळ वाटतं. म्हणून थोडं आम्ही वेस्टच्या इकडे थोडंसं फिटेड देतो की ज्यांनी त्यांची कर्व्स दिसून येतात, की मग ते बाकीचे त्यांचे जे फ्लॉज असतील हेवियर हिप्स किंवा हेवियर बस्टचे ते जास्त दिसून येत नाहीत त्याच्यामुळे. अशा फिमेल्सनी काय जास्त करावी when it goes to fashion? You can go in for sweetheart necks because they have a nice upper body. You can go in for wide necks, V necks, neckline. इव्हन आपण रॅप अराउंड घालतो, रॅप अराउंड क्रॉस वी नेक्स असतात, तसे ड्रेसेस घाला. वेस्ट डिफायनिंग टॉप्स अँड जॅकेट्स म्हणजे टी शर्ट्स खूप छान दिसतात त्यांना, कारण त्यांची
बॉडी टाईप तशी असल्यामुळे खूप छान वेगळं दिसतात त्यांना. फुल सर्कल ए लाईन पेन्सिल स्कर्ट्स म्हणजे प्रॉपर जे आपण अम्ब्रेला स्कर्ट्स म्हणतो किंवा नॅरो स्कर्ट्स त्यांना खूप छान दिसतात. पेप्लम टॉप्स, ड्रेसेस अँड स्कर्ट्स, पेप्लम्स आणि फुल असे झालरवाले स्लीव्स वगैरे खूप छान वाटतात या बॉडी टाईपवरती बिकॉज बाकीचा आउटफिट तुमचा परफेक्ट असल्यामुळे तो कर्व्स दिसून येतात आणि तुमचे हे स्लीव्स पण एनहॅन्स होऊन जातं. नाहीतर खूप ढगळ असतील कपडे, खूप ढगळ बॉडी टाईप असेल किंवा रेक्टँग्युलर बॉडी टाईप असेल आपली, तर ते स्लीव्स आय वुड अवॉइड कारण दॅट स्लीव्स विल मेक यू लुक मोर बॉक्सी. पण ह्या केसमध्ये अशा केसमध्ये दे डोंट माइंड प्लेइंग विथ बेल स्लीव्स, पेप्लम स्लीव्स, फ्लोई स्लीव्स बरोबर यू कॅन ऑल्सो प्ले विथ बिकॉज ऑफ युअर बॉडी टाइप्स. अगेन ह्या आणि दे कॅन वेअर ड्रेसेस, नी लाईन ड्रेसेस घालताना वेअर अ बेल्ट विल ऑल्सो हायलाइट द वेस्ट लाईन. सो बेसिकली ह्या बॉडी टाईपने ऑलवेज शुड कन्सिडर हायलाइटिंग द वेस्ट लाईन त्यांची कारण दॅट विल ऍड अप टू द एंटायर लुक त्यांचा जो असेल तो. अगेन ह्या बॉडी टाईपला कम्प्लीट नो इज हाय नेकलाइन्स. डोंट गो फॉर हाय नेकलाइन्स कारण हाय नेकलाइन्स म्हणाल तर खूप भरलेलं वाटतं ते सगळं. गो फॉर ओपन नेक्स. ह्या स्टाईलनी जेवढं ओपन नेक्स असतील ना तेवढे बेटर दिसतात ते. लो राईज जीन्स नो. हाय वेस्ट जीन्स घाला किंवा मिड वेस्ट जीन्स घाला. लो वेस्ट जीन्स नाही चांगले वाटत कारण तुमचे हिप्स आर त्यामुळे थोडेसे ब्रॉडर साईड वरती. Keep away from high necklines, low-rise jeans, embellished dresses, empired cut tops and dresses. एम्पायर्ड कट असतात एवढे आपले जे नॉर्मल अनारकलीज मध्ये आपलं असं इथपर्यंत कट असतो, वरती वेगळं फॅब्रिक खाली वेगळं. अगेन लेट मी रिपीट, आपण जेव्हा अनारकलीज घालतो वरती जेव्हा वेगळं फॅब्रिक असतं तेव्हा अवॉइड. बट इफ इट इज द सेम फॅब्रिक, जे एकाच कपड्याने वरचं आणि खालचं अनारकलीचं असतं तेव्हा यू कॅन गिव्ह दिस पॅटर्न कारण तेव्हा तो एका कलरमुळे तो लॉंग दिसतो. पण जेव्हा कलर ब्रेक होतो, आपण कधी कधी इकडे वेगळा पॅच लावतो आणि खालून वेगळा कली घेतो, ते करू नका कारण दॅट मेक्स यू लुक मोर शॉर्टर किंवा मोर स्टाउटर. अगेन दीज बॉडी टाइप्स जे मी करते इट हॅज नथिंग टू डू विथ हाईट. This person can be tall also, this person can be short also, this person can be fat or can be thin. This is not about the size, this is about the proportion of the body I'm talking about. The size कशी असली तरी आपण स्टाईल करू शकतो. इट इज द प्रपोर्शन दॅट हॅज टू बी टेकन इन कन्सिडरेशन वाईल डिझायनिंग. आम्ही ह्या गोष्टी डोक्यात ठेवतो आणि डिझाईन करतो. लास्ट बॉडी टाईप एक करायची आहे आपल्याला, ती ऍपल शेप बॉडी. ऍपल शेप बॉडी म्हणजे कशी असते, ती वरून ब्रॉड असते, ब्रॉड शोल्डर्स असतात, ब्रॉड शोल्डर्स आणि बस्ट. अगेन ही पण खूप ॲथलेटिक बॉडी असते, बहुतेक ॲथलेटिक किंवा ओबीज किंवा असे त्यांचे ब्रॉडर शोल्डर्स असतात. बिग ब्रस्ट, ब्रॉड शोल्डर्स, मिडल अँड इव्हन वेस्ट आणि हिप्स त्यांचे थोडेसे बिग असतात. पण हिप्स जे असतात ते थोडे नॅरो होतात, म्हणजे ते अशी बॉडी टाईप होते त्यांची. दे आर हेवियर ऑन द टॉप अँड दे आर लिटल, थोडेसे हिप्सच्या साईडला थोडे बारीक असतात. अशा लोकांनी काय घालायचं की त्यांच्या तुम्ही इल्युजन असं द्या की तुमचं टॉर्सो मोठा आहे, ब्रॉड असल्यामुळे टेन्स टू लुक शॉर्टर, म्हणजे आपली वरची बॉडी टेन्स टू लुक शॉर्टर. तर अशा आउटफिट्स घाला ज्यांनी तो वरचा लुक ब्रॉड असेल. अशा लोकांनी शॉर्ट टॉप्स वगैरे अवॉइड. वेअर लॉंगर कुर्तीज, लॉंगर टॉप्स, इट मेक्स देम लुक मोर प्रपोर्शनेट किंवा त्यांच्या बॉडी टाईपला जास्त सूट करतं. आणि सो अशा लोकांनी व्हॉट दे शुड गो इन फॉर इज व्ही नेक किंवा वाईड नेक लाईन्स. गो इन फॉर बोट नेक्स, वाईड नेक्स. याच्यासाठी एम्पायर कट अँड टॉप ड्रेसेस. ह्यांना एम्पायर कट छान वाटतात ह्यांना बिकॉज त्यांची बॉडी टाईप अशी इकडनं ब्रॉड आणि नॅरो असल्यामुळे एम्पायर कट घातली की तो अखंड तसा प्रपोर्शनेट दिसतो. सो दे कॅन गो इन फॉर एम्पायर कट ड्रेसेस. नी लेंथ ए लाईन स्कर्ट्स, नी लेंथ शॉर्ट म्हणजे नी लेंथ स्कर्ट्स असतात ए लाईन, ते छान दिसतात कारण ते अपर बॉडीला तुमचं डिवाइड करून तुम्हाला इट गिव्स यू अ स्लीकर लुक. रॅप ड्रेस, बूटकट स्ट्रेट कट जीन्स, बूटकट्स घाला स्ट्रेट लेग जीन्स साठी. त्याच्यानंतर स्टेटमेंट नेकलेसेस, यू कॅन गो फॉर नेकलेस. इकडचं वरचं लक्ष बिकॉज अपर बॉडी इज सो हेवी, टू अवॉइड द म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेशन तिकडे न झाल्यासाठी यू कॅन गो अप टीम अप विथ युअर नेक पीसेस. यु नो वेअर अ लॉट ऑफ ज्वेलरी, की तो लक्ष ज्वेलरीकडे जाते. तो ऑटोमॅटिकली वेन यू वेअर अन आउटफिट ते ऍक्सेसरीज वरती लक्ष जातं.
सो दिस काइंड ऑफ कॅटेगरी कॅन प्ले अ लॉट विथ ऍक्सेसरीज. तुमचे नेक पीसेस असतात हे वगैरे, सो ते अपर बॉडीकडे लक्ष जात नाही. अगेन कीप अवे फ्रॉम, म्हणजे अजिबात नाही करायला पाहिजे इज हाय वेस्ट पॅन्ट्स नाही घातली पाहिजेत फॉर, कारण हाय वेस्ट तुमचे हिप्स नॅरो असल्यामुळे तुम्ही हाय वेस्ट घालाल तर युअर अपर बॉडी अजून शॉर्ट दिसायला होते. सो अवॉइड दॅट. शेपलेस आणि बॉक्सी क्लोथ्स घालू नये. आणि टिअर केअर रफल स्कर्ट्स असतात, स्कर्ट्स खूप लेअरिंग असतं, लेअरिंग वाले आउटफिट्स घालू नका. सो हे, आणि येस अजून एक बॉडी टाईप आहे स्ट्रेट और रेक्टँग्युलर. जसं मी सांगितलं मॅक्सिमम लोक आपण ह्या बॉडी टाईपमध्ये येतो की बाय द टाइम युअर मिड एज यू, सगळे स्टॅटिस्टिक्स आपले बदलले असतात, दे ऑल लुक सेम. सो ही एक मॅक्सिमम कॅटेगरी आहे जे माझ्याकडे क्लायंट्स येतात, स्ट्रेट बॉडी. बट यू वॉन्ट बिलीव्ह ह्या बॉडी टाईपला मॅक्सिमम यू कॅन प्ले विथ, कारण स्ट्रेट असल्यामुळे आपण जसं पाहिजे तसं त्याला स्टायलिंग देऊ शकतो. सो ह्या बॉडी टाईप इज द सेफेस्ट, म्हणजे आमच्या कॅटेगरीमध्ये म्हणायला गेलं तर ही बॉडी सर्वात सेफेस्ट आहे, कारण यू कॅन स्टाईल इट द वे यू वॉन्ट, स्ट्रेट बॉडी टाईप असल्यामुळे. सो ह्याच्यामध्ये काय होतं इज दॅट युअर बस्ट साईज इज स्मॉल टू ॲव्हरेज, अनडिफाईन्ड वेस्ट. बस्ट साईज पण व्यवस्थित असं, वेस्ट पण काय खास आत बाहेर नाहीये, हिप्स पण स्ट्रेट हिप्स. सो बेसिकली असं स्ट्रेट साचा असतो त्यांचा, कर्व्स नसतात त्यांना जास्त. सो तशा बॉडी टाईपला स्टायलिंग करताना वी हॅव टू गिव्ह अन इल्युजन ऑफ कर्व्स. म्हणजे हे ना कर्व्स नसतात, पण व्हेरी स्मार्टली स्टाईल करताना वी हॅव टू गिव्ह दॅट इल्युजन ऑफ कर्विंग. म्हणजे मे बी हिप वेस्टला आणि सॉरी बस्टला आणि हिप्सला यू कॅन गिव्ह लिटल लूज फिटिंग, बट वेस्टला वी कॅन गिव्ह अ नाईस फिटिंग, ज्याने तो ऑटोमॅटिकली ते कर्व्स दिसून येतं की ते कट्स व्यवस्थित दिसतात. अशा लोकांवरती अनारकलीज, कुर्ताज खूप छान दिसतात, दे कॅन कॅरी इट व्हेरी वेल. सो आणि अशा वेळेस देन दे कॅन फ्लॉन्ट देअर आर्म्स अँड लेग्स, बिकॉज अख्खी बॉडी स्ट्रेट असल्यामुळे देन यू गेट अ स्कोप टू प्ले विथ युअर स्लीव्स, यू गेट टू प्ले विथ युअर काइंड ऑफ पॅन्ट्स दॅट यू वेअर. सो अशा लोकांनी काय, किंवा अशा लोकांना ती काय जास्त छान दिसते इज ऑफ शोल्डर, बिकॉज त्यांचे शोल्डर अँड ऑल इज एकदम स्ट्रेट मध्ये. सो दे कॅन गो इन फॉर ऑफ शोल्डर टॉप्स किंवा राऊंड ओपन नेक्स, की ज्यांनी ते अगेन प्रपोर्शनल दिसते. स्किनी जीन्स, ह्यांना स्किनी जीन्स खूप छान दिसतात, बिकॉज अगेन सगळं प्रपोर्शनेट असल्यामुळे स्किनी जीन्स गिव्स यू अन इल्युजन ऑफ अ थिनर लेग. स्किनी जीन्स घातले की ऑलवेज थोडेसे थिनर वाटतात पाय. सो अशा वेळेस यू हॅव टू गिव्ह अन इल्युजन ऑफ थिनर लेग, सो यू गो इन फॉर स्किनी जीन्स. स्किनी जीन्स किंवा कुर्ताज, आणि कुर्ताज जेव्हा तुम्ही घालतात अवॉइड गो इन फॉर सलवार्स. त्याच्यापेक्षा तुम्ही पॅन्ट्स घ्या, पॅन्ट्स खूप छान वाटतात. अगेन अशाने प्लाझोज घालू नका, प्लाझोज अगेन मेक यू लुक बॉक्सी. प्लाझो अवॉइड. गो इन फॉर बेल्ट्स. अगेन ह्याच्यामध्ये इल्युजन, आपण जसं अगोदरच्या ह्याच्यामध्ये इल्युजन दिला होता बेल्ट्स साठी, जसं आपला कर्वी बॉडीला वी हॅड गिव्हन बेल्ट, की बेल्ट घातला तर तो त्याची ती बॉडी छान, तो एरिया छान एनहान्स होतो. तसंच ह्या ह्याच्यासाठी, बिकॉज त्या एरियाला हायलाइट नाहीये, आपण बेल्ट घालू शकतो की तो लुक देतो, तो तसा लुक्स देतो की इट लुक्स थिनर. गो इन फॉर बेल्ट्स. अगेन कीप अवे, जे नाही करायला पाहिजे ह्या बॉडी टाईपनी इज क्रॉप टॉप्स. डोंट वेअर क्रॉप टॉप्स, कारण क्रॉप टॉप्स घातले की त्यांना थोडेसे कर्व्स लागतात. दे आर शॉर्टर टॉप्स, राईट. सो शॉर्ट टॉप्स घातले की आपल्या वेस्टला थोडे कर्व्स जातात, आणि इट्स नॉट लाईक दॅट, ते खूप वल्गर दिसतं. सो अवॉइड क्रॉप टॉप्स किंवा शॉर्ट टॉप्स ह्याच्यावरती. डोंट वेअर स्क्वेअर नेक्स. अगेन स्क्वेअर नेक्स घातले की खूप खूप ओपन दिसतं आणि खूप वियर्ड पण वाटतं. तशा गो इन फॉर ओपन मध्ये, गो इन फॉर बोट नेक्स अँड ऑल, पण डोंट गो फॉर असे बॉक्सी नेक्स वगैरे साठी. मग डोंट गो इन फॉर वेस्ट साईज ड्रेसेस किंवा जॅकेट्स. स्ट्रेट ड्रेसेस आणि स्कर्ट्स घाला, स्ट्रेट जे काच असतात छान, नॉट ए लाईन किंवा हे छान जे कॉटनचे राहिली ड्रेसेस मिळतात, स्ट्रेट काच वगैरे ड्रेसेस घालायचे असतील तर स्ट्रेट कट ड्रेसेस घाला विथ बेल्ट, खूप छान दिसतात ते या बॉडी टाईप वरती. सॉरी, डोंट वेअर इट, सॉरी. हे गोन फॉर ए लाईन ड्रेसेस, आय एम सॉरी. आणि डोंट गो इन फॉर बॉक्सी टॉप्स अँड ट्युनिक्स. डोंट गो अगेन, बिकॉज इट डझंट फ्लॉन्ट युअर फिगर. सो वेन यू to flaunt your curves, go in for more fitted and well fitted outfit rather than go in for boxy and flea flowing outfits. So I think we've covered the 4 body types, that is pear shaped body, म्हणजे जे upper body कमी लो छोटी असते आणि lower body is bigger.
hourglass body जे upper and lower body is big and big किंवा proportionate आणि waist is coming म्हणजे proper असे curves आपण जे दाखवतो that is hourglass curvy body. Third category was apple body जे upper body is heavy. Upper body is heavy as compared to lower body. आणि last was straight किंवा rectangular body. आय होप आय ट्राईड अँड क्लिअर्ड बॉडी टाईप्स याच्यामध्ये. कारण हे पण मी का सांगते की बिकॉज जेव्हा लोक येतात वी हॅव टू कन्सिडर ऑल दीज थिंग्स. पर्सनॅलिटी म्हणा, त्यांची बॉडी टाईप म्हणा. अगेन आय एम सेइंग दिस हॅज नथिंग टू डू विथ हाईट ऑर कलर. This kind of thinking has nothing to do. This is just the body proportion I'm talking about in this. Again, where height and color is concerned, मी तुम्हाला पुढच्या पिक्चर्स मध्ये दाखवते की टॉल लोकांनी आय वुड सजेस्ट गो फॉर प्लाझोज. प्लाझोज मला खूप क्लायंट्स विचारतात की प्लाझोज कोणी घालावी. तर आय वुड सजेस्ट की जे टॉल हेवी असले तरी हरकत नाही, पण इफ दे आर टॉल दे कॅन कॅरी अ प्लाझो व्हेरी वेल. पण इफ यू आर शॉर्ट, पेटिट आहे तुमची बॉडी, तर गो इन फॉर पॅन्ट्स. लेगिन्स तर आहेतच आपल्या मार्केटमध्ये, वेगवेगळे कलरचे लेगिन्स मिळतात, कम्फर्टेबल लेगिन्स असतात. लेगिन्स तर बेटर. सलवार्स very comfortable, no doubt. But if you want to go a little on style, go in for pants. They are very comfortable आणि very good to look. खूप elegant पण दिसतात ते. But plazos avoid. मी normally short clients ना plazos देते. हा, but if they're short, very skinny, तर maybe चालेल पण. But otherwise avoid. ठीक आहे. Now we'll go to the next topic. That is trending fashions then and now. आता इकडे आपण हिस्ट्री कशी हिस्ट्री रिपीट्स म्हणतात इट सेल्फ, तसं हे फॅशन मध्ये हिस्ट्री कशी रिपीट झाली आहे हे मी तुम्हाला दाखवते की ही तेव्हाची फॅशन आणि अजूनही किती इन आहे ही फॅशन, ते आपण या पुढच्या सेगमेंट मध्ये बघूया. हे बघा, ट्रेंडिंग देन अँड टुडे. फ्रिल स्लीव्स हे पूर्वीचे तुम्ही ऍक्ट्रेसेस बघाल, म्हणजे आपल्या राखी किंवा मुमताज, त्यांचे स्लीव्स बघा, हे पेप्लम काइंड स्लीव्स, फ्रिल स्लीव्स. ह्या इकडे पण नेकलाईन वरती फ्रिल्स, स्लीव्स वरती फ्रिल्स. हे सगळी पूर्वीची फॅशन होती, पण ही आजही छान रुळली आहे ही फॅशन. म्हणजे इट्स व्हेरी इन. एव्हरी क्लायंट वॉन्ट्स एक तरी ब्लाउज मला फ्रिलचा करून हवंय. पण अगेन व्हॉट बॉडी टाईपला कोणती फ्रिल हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे इफ यू आर हेवी ऑन युअर आर्म, यू कॅन ट्राय दिस स्लीव्स. हे कारण ह्यानी इट गिव्स यू इल्युजन ऑफ अ थिनर आर्म, कारण तुमचे आर्म्स दिसतच नाहीयेत. यु नो, हे असे फिटेड वाले घातले की मे बी ते आर्म्स खूप जड वाटतात, खूप हेवी वाटतात, आणि मग इट गिव्स यू ब्रॉड लुक म्हणजे तुमच्या हेवी आर्म्सना. सो अशा वेळेस असे स्लीव्स. पण असे स्लीव्स पण कधी वेन दे आर फ्लोई फॅब्रिक, जॉर्जेट्स वरती, जॉर्जेटचे स्लीव्स असतात, शिफॉनचे स्लीव्स असतात, तेव्हा यू कॅन गो इन फॉर दिस काइंड ऑफ स्लीव्स इफ यू आर ऑन अ हेवियर साइड. बाकी इफ यू आर ऑन अ लाइटर साइड, you can still go on for these kind of sleeves. जे ब्रोकेड ब्लाउजेस वरती स्लीव्स लावतात किंवा प्लेन ब्लाउजेस वरती स्लीव्स, हे सगळं, किंवा हे ट्रिपल प्लीट्स असतात स्लीव्सचे. दिस इज ऑल्सो व्हेरी, दिस इज ऑल्सो फॉर ऑल काइंड ऑफ स्ट्रक्चर. पण ऑल्सो दिस आय वुड से हेवी बॉडी शुड अवॉइड दिस काइंड, बिकॉज ऑलरेडी इकडे खूप लेअरिंग आहे, आणि हेवी बॉडीज शुड नॉट गो इन फॉर लॉट ऑफ लेअरिंग. So heavy bodies ni अशी styling avoid करा, but you can go for these kind of sleeves. These kind of sleeves are okay, ज्यांनी तुमची arms look sleeker, slender दिसतात. पुढचा आहे हा शॉर्ट कुर्ता विथ लेहंगाची फॅशन. हा इफ आय एम नॉट मिस्टेकन हा पाकिजा मधला शॉर्ट आहे, आय एम नॉट व्हेरी शुअर. जे हा कुर्ता आणि लेहंगाची फॅशन ही त्यावेळेसची होती, पण ही आजही आली आहे ही फॅशन. आणि शॉर्ट कुर्ता विथ लेहंगा, शॉर्ट कुर्ता विथ प्लाझोज, किंवा शॉर्ट प्लाझोज पेक्षा घरारा, शॉर्ट कुर्ता विथ स्कर्ट्स, हे खूप इन आहेत आता. पण ह्याच्यामध्ये पण वी हॅव टू कन्सिडर अ बॉडी टाईप. बॉडी टाईप मध्ये कसा, दिस विल सूट ऑल काइंड ऑफ बॉडी टाइप्स, बिग, स्मॉल, थिन, फॅट, डझंट मॅटर. बट while selecting fabric, if you're on a heavier side, I would suggest go in for flat fabric वरती, प्लेन फाय. डोंट गो फॉर एनिथिंग एम्ब्रॉयडर्ड वरच्यासाठी. तुम्ही खालती, जसं आपण पहिला बॉडी टाईप मध्ये बघितलं, खाली स्कर्टला यू कॅन हॅव लेअरिंग तुमच्या, ज्याने की लक्ष तुमच्या स्कर्टकडे जाते आणि अपर बॉडीकडे नाही जात. तेच इकडे जेव्हा मीडियम टाईप ऑफ बॉडीला यू कॅन वेअर समथिंग हेवियर अप. कारण जर तुम्ही इकडे दोन्ही पिक्चर्स मध्ये ऑब्झर्व केलं तर वेन यू वेअर अ हेवियर बॉडी एम्ब्रॉयडर्ड थिंग, ते लक्ष सगळं तिकडे जाते. So unless you don't want your
attention to go to that part of your body, you don't wear it. So normally medium to slim bodyला आम्ही हे घेतो, अपर बॉडी असे एम्ब्रॉयडर्ड फॅब्रिक्स वगैरे घेतो, आणि मीडियम टू स्लिम बॉडीला पण ते छान वाटतात. सो देअर दॅट इज नो प्रॉब्लेम एट ऑल. बट अशा ह्या स्टाईलमध्ये जस्ट दीज थिंग्स यू हॅव टू टेक इन माइंड. आणि ऑफकोर्स फॅब्रिक पण घेताना ह्याच्यामध्ये गोन फॉर जॉर्जेट्स. जॉर्जेस लाईक द फॉल छान असतो आणि बॉडीला व्यवस्थित लागल्यामुळे ते सुट्स द बॉडी टाईप ऑल्सो. अवॉइड फॉर रॉ सिल्क वगैरे हा फॅब्रिक अवॉइड करा अशी स्टाईल घेताना. इकडनं पुढे हाय नेक ब्लाउजेस विथ एल्बो लेंथ स्लीव्स, हे पण खूप इन आहेत आता. पण बघायला गेलं तर पूर्वीच्या ऍक्ट्रेसेस अगदी सायरा बानू पण ह्या काइंड ऑफ ब्लाउजेस घालायच्या प्लेन साडीज वरती, ह्या बोट नेकच्या 3/4 एल्बो लेंथ स्लीव्सच्या, दोन्ही ह्याच्यामध्ये मग ती सिल्क साडी असो किंवा जॉर्जेसची साडी असो. आणि हीच फॅशन आजही खूप छान चालते, म्हणजे खूप छान दिसतात, खूप एलिगंट दिसतात. म्हणजे क्लोज नेक्स मध्ये किंवा बोट नेक्स किंवा वी नेक्स मध्ये, अगदी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पण तसे बघा ना, क्लोज बॅक आणि 3/4 स्लीव्स वगैरे असायचे. सो लुक्स बेसिकली इट लुक्स व्हेरी एलिगंट नाव. नो डाऊट आपले जे स्टेपल ब्लाउजेस आहेत आपले नॉर्मल राऊंड नेक्स आणि बॅक डीप बॅकचे, ते तर कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाहीत. दे आर एव्हरग्रीन ब्लाउजेस, एव्हरग्रीन डिझाईन्स. बट इफ यू सी व्हॉट इज इन ट्रेंड इज नाउडेज दीज काइंड ऑफ ब्लाउजेस, जिकडे तुमचं ब्लाउजला पण लक्ष दिलं जातं. पूर्वी ब्लाउज इज टू बी बाय द वे, म्हणजे मधल्या काळामध्ये. पण आता ब्लाउजलाही तेवढा एम्फेसिस, म्हणजे मे बी साडी 1200ची की 1500ची असेल, पण ब्लाउज तुमचा 2000, बिकॉज द ब्लाउजलाच तो लुक असतो. अँड दॅट ब्लाउज कॅन मेक और ब्रेक द साडी, म्हणजे तो लुक तो तुमचा ब्लाउजनी कॅरी करतो. अगेन बॉडी टाईप जर म्हणायला गेलं तर हेवियर बॉडीला आय वुड अवॉइड गोइंग फॉर एवढं क्लोज नेक. येस, बोट नेक त्यातल्या त्यात चालेल, पण क्लोज नेक हेवी बॉडीज नाही, म्हणजे जे ऍपल शेप बॉडीज असतात त्यांनी हे अवॉइड करावं, बिकॉज इट मेक्स देम लुक ब्रॉडर. दे शुड गो फॉर नाईस ब्रॉड नेकलाइन्स, यु नो, ओपन नेक्स, ब्रॉड नेकलाइन्स, ते खूप छान वाटतात त्यांना. आणि बाकी ऑल द 3 बॉडी टाइप्स कॅन गो इन फॉर दिस. पण त्याच्यामध्ये पण बी केअरफुल वेन यू आर सिलेक्टिंग एकदम क्लोज नेक का बोट नेकच आहे की कसं आहे, ते इच बॉडी टाइप प्रमाणे यू कॅन सिलेक्ट. पुढे साडी ड्रेप्स. साडी ड्रेपिंगची स्टाईल अगदी पूर्वीपासून, म्हणजे 50s 60s पासनं वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे आम शुअर त्याच्याही अगोदरपासून वेगळ्या पद्धती असतील साडी ड्रेपिंगच्या. पण ह्या आपण जे पूर्वीच्या बघतोय की आय थिंक ह्या थोडा पारसी टाइप्स आहेत किंवा गुजराती टाइप साडीज आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा ह्या परत गुजराती स्टाईल आहे त्या गारा साडी किंवा ही व्हेरी फेमस मुमताज स्टाईल साडीज, ह्या पूर्वीच्या स्टाईल. ऑफकोर्स आपली महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा बेंगॉली स्टाईल, गुजराती स्टाईल, नववारी, या दे आर हिअर टू स्टे. त्या कधीच आउट ऑफ फॅशन जात नाहीत. आणि आता तर बिकॉज ऑफ मीडिया किंवा एवढं पिंटरेस्टवरती दाखवल्यामुळे मूवीजमध्ये साडीज आर बॅक इन फॅशन. साडीज आज सगळ्यांना साड्या परत घालायच्या आहेत, मग ती पैठणी असो, घरचोला असो, बनारसीज असो, सगळ्या बॅक इन फॅशन. पण त्याला वेगवेगळे ड्रेप्स पण आहेत, त्याला ट्रेडिशनल ठेवून पण त्यांना मॉडर्नाइज केलेले आहेत की किंवा इव्हन इंडो वेस्टर्न साडीज मी पुढच्या ह्याच्यात दाखवते. त्याच्याच व्हरायटीज आज दिसतात त्याच्यामध्ये. यंगस्टर्स वॉन्ट टू वेअर साडी, साडी घालायच्या त्यांना पण थोडं हटके पण पाहिजे, म्हणजे आजीला पण खुश करायचं पण असं अप टू डेट पण दिसायचंय. सो तशा वेळेस मग वी हॅव डिफरंट काइंड ऑफ ड्रेप्स, की ही पण गुजराती स्टाईल ऑफ ड्रेप आहे, जिकडे लॉंगर पल्लू ठेवतो, पण वी डोंट पिन इट अप हिअर, जस्ट स्ट्रेट ठेवतो, लुक्स नाईस. यू कॅन टीम इट अप विथ अ बेल्ट हिअर. किंवा नॉर्मल महाराष्ट्रीयन साडीज, नॉर्मल साडी आपली रेग्युलर साडी विथ क्रॉप टॉप्स, वेगवेगळे स्लीवलेस ब्लाउजेस असतात, हल्ली क्रॉप टॉप्स असतात, वेगवेगळे प्रिंट्स असतात, प्रिंटेड ब्लाउजेस असतात, यू कॅन टीम देम अप विथ दॅट. किंवा दुसऱ्या हल्ली तर हे पॅन्ट स्टाईल, पॅन्ट्स असतात, पॅन्ट अँड साडी स्टाईल फॅशन असते. किंवा ही साडी गाऊन असते, म्हणजे एकच झिपनी साडीवरती चढवा आणि साडी आउट, इट्स वन पीस असतो. सो तसं पण आहे. किंवा टीम इट अप विथ अ बेल्ट, साडी घातली, बेल्ट घातली. जर तुम्ही बघाल तर पूर्वी हल्लीच्या साऊथ इंडियन वेडिंग्स मध्ये किंवा किंवा यु नो हल्ली एम्ब्रॉयडरी ब्लाउजेस बरोबर बेल्ट घालतात. बेल्ट की ते तुमच्या वेस्टला एनहान्स करतात. सो दिस इज अ न्यू
इनोव्हेशन देव कम अप विथ, म्हणजे ही नवीन इनोव्हेशन आहे आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये. किंवा साडीज टीमिंग अप विथ शर्ट्स, हे पण हल्ली नवीन कॉन्सेप्ट आहे. नवीन पण कॉन्सेप्ट, पण मे बी आपण बोलू शकतो की इव्हन राजस्थानमध्ये किंवा ते मेवाड साईडला त्यांची माहिती ते खूप, ते पण शर्ट्स वरती लेहंगाज वगैरे घालतात पूर्वीच्या, म्हणजे ना ना इस देस लाडो मध्ये तुम्ही जर फॅशन बघितली असेल त्यांची त्यावेळेसची शर्ट स्टाईल होते, शर्ट्स असायचे आणि त्यांचे घागरे असायचे खाली. दिस इज ऑल्सो डिराईव्ह फ्रॉम देम. किंवा तुम्ही म्हणू शकता वेस्टर्न आणि ट्रेडिशनल एकत्र हे करून, सो साडी तुम्ही जसं फावं तसं हल्ली स्टाईल करू शकता याच्यामध्ये, साडी ड्रेप्स नाव. तसंच इनोव्हेशन आले त्याच्या साडीजमध्ये, न्यू ट्रेंड्स मध्ये लक्षात ठेवून की ही स्टाईल म्हणजे तुमची धोती स्टाईल साडी, धोती स्टाईल घेऊन त्याला बेल्ट लावली, किंवा फ्रिल स्टाईल मध्ये कम्प्लीट फ्रिल्स असतात तिकडे, फ्रिल्स टाईप मागे टीम इट अप विथ बेल्ट, किंवा कम्प्लिटली वेस्टर्न, मोर ऑफ वेस्टर्न लेस ऑफ इंडियन, पेप्लम स्लीव्स वाले ब्लाउज, किंवा धोती स्टाईल पॅन्ट स्टाईल साडीज, हा खूप इन आहेत यंगस्टर्स मध्ये आजकाल. It's sari and it's western. So this is a new trend that is up, especially younger crowd मध्ये. Sorry. सो ह्या ट्रेंड्स बद्दल माझं इकडे झालेलं आहे. सो ह्यापुढे मी दाखवते तुम्हाला मी ऍट कसबी. सो आम्ही बेसिकली कसबीमध्ये ह्या सगळ्या पॉइंट्स कव्हर करतो. वेन अ क्लायंट वॉक्स इन, द बॉडी टाईप, द पर्सनॅलिटी, कीपिंग इन माइंड द ट्रेंड. आणि हीच आमच्या कसबीची USP आहे की आम्ही वी केटर टू द क्लायंट. क्लायंटला जे हवं आम्ही देतो, कीपिंग इन माइंड ऑल दीज ऍस्पेक्ट्स. की क्लायंटला हवंय ते देतो, म्हणजे ते बाहेर जाऊन विचित्र नाही दिसलं पाहिजे. मग आता मी नक्कीच सांगते की प्लीज सांगू नका मी बनवलंय ते सगळं, पण इट हॅज टू बी व्हिज्युअली अपीलिंग, कम्फर्टेबल. मेन म्हणजे कम्फर्टेबल आउटफिट फॉर द पर्सन, म्हणजे तर घातलेला माणूस कम्फर्टेबल असला पाहिजे जे घालतो ते त्याच्यामध्ये. आणि अगेन ट्रेंड आणि सिम्प्लिसिटी. सो ह्या सगळ्या फ्यू पॉइंट्स मध्ये आम्ही हे करतो. पुढे मी दाखवते फ्रॉम कसबीज क्लॉजेट. म्हणजे आम्ही कसबी फ्यू पिक्चर्स माझे क्लायंट्सचे, आणि व्हॉट बॉडी टाईप आणि का असं सजेस्ट करतो आपण, जस्ट बघूया. सो कन्वर्टिंग साडी इंटू अनारकली हा खूप मोठा ट्रेंड चालू आहे सध्या. सगळ्या आयांच्या साड्या काढा आणि घेऊन या अँड कन्वर्ट इट इंटू आउटफिट्स. हे खूप मस्त कॉन्सेप्ट आहे, कारण आपल्या साड्या इतक्या अमेझिंग असतात. एक तर 5 मीटर 5.5 मीटर साडी, आणि साड्या काय सारख्या घालून होत नाहीत, कितीतरी आयच्या साडी निघून जातात. त्या कितीतरी लोक आणतात आणि त्याचं वी कन्वर्ट डेम इंटू वेगवेगळे आउटफिट्स. इट कॅन बी मदर डॉटर सेट. येस, हा एका साडीमध्ये केलेला आहे. त्याची बॉर्डर काढली, दुपट्टाला टाकली, वेगळा स्कर्टसाठी वेगळा कपडा घेतला, बट यूज द सेम फॅब्रिक. किंवा हे अशा सगळ्या इरकल्स आहेत, इरकल्सनी वेगवेगळे गाऊन्स विथ अनारकलीज विथ प्लाझोज म्हणा, किंवा अनारकली स्कर्ट म्हणा, किंवा नुसतं फ्लो लेंथ अनारकलीज. ह्या सगळ्या आम्ही मिसेस दादरला केलेल्या त्यावेळेसचे सगळे आपले पिक्चर्स आहेत याचे. त्यानंतर अनारकली गाऊन्स, तसेच अनारकली गाऊन्स इज व्हेरी इन, फ्लोअर लेंथ. मग ह्या पण आउट ऑफ साडीज किंवा बेसिक फॅब्रिक घेऊन स्टाईल करा. ही पण ऑल बॉडी टाईपला जातं. दिस पॅटर्न गोज फॉर ऑल बॉडी टाईप, म्हणजे ऍपल शेप असो, पेअर शेप असो, किंवा कवी बॉडी तर जातात किंवा इव्हन ट्रायंग्युलर बॉडी, ऑल बॉडी टाईप्सला ही पॅटर्न सूट करते, कारण इट कव्हर्स युअर एंटायर बॉडी. अँड इफ यू सी द कट, सगळ्या कट्स तुमच्या जे हवंय त्या कटला ते एम्फसाइज करतं. इट डझंट मेक यू लुक फ्लॅट, इट गिव्स अ नाईस, खूप छान स्ट्रक्चर देतं. म्हणजे अशा वेळेस तुम्हाला आता केवढ्या तरी आंटीज पण येतात माझ्याकडे, त्या आंटीजना पण खूप छान दिसतात. म्हणजे त्यांना खूप असं वाटतं की हे यंगस्टर्ससाठी चांगलं वाटतंय. म्हणजे नाही, हे इव्हन 40s-50sच्या बायका खूप छान कॅरी करतात हे. ऑफकोर्स स्टायलिंग वरती असतं की तुम्ही स्लीव्स कसे घेतात, नेकलाईन कशी घेतात, की खूप बोल्ड नाही दिसलं पाहिजे. हे सगळं एज वाईज कन्सिडर करून स्टायलिंग करतो आम्ही. माझ्या ब्राईड्स, वेगवेगळ्या ब्राईड्स, साऊथ इंडियन ब्राईड, महाराष्ट्रीयन ब्राईड्स, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्राईड्स आम्ही केटर करतो. राईट फ्रॉम एम्ब्रॉयडरी, स्टायलिंग, फॅब्रिक्स, सगळं. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ आर मेन थिंग. ही सगळी एम्ब्रॉयडरीज, वी आर स्पेशालिटीज इन एम्ब्रॉयडरीज, म्हणजे एक जरदोजी म्हणा, एम्ब्रॉयडरी म्हणा, हे सगळ्या एम्ब्रॉयडरीज आपण करतो. सो दिस ऑल्सो क्लायंटसाठी किंवा ब्राईडसाठी इज व्हेरी गुड, बिकॉज इट्स व्हेरी इन राईट नाव. एम्ब्रॉयडरी ब्लाउजेस म्हणा, किंवा
embroidered lehengas is a very new concept. Especially हल्ली embroidery blouses is very in. म्हणजे ब्राइड्स मध्ये इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. एक तर लेहंगाज आहेच, पण आपल्या महाराष्ट्रीयन ब्राइड्स मध्ये किंवा साऊथ इंडियन ब्राइड्स मध्ये कांजीवरम साडीज वरती एम्ब्रॉयडर्ड ब्लाउजेस किंवा पैठणी साडीज वरती एम्ब्रॉयडरी ब्लाउजेस हे खूप इन आहे आता. ह्या सगळ्या ब्राइड्स किंवा ब्राइडल आउटफिट्स सगळे चिकनकारीचा लेहंगा अख्खा. मग ही वेगळी पॅटर्न आहे अजून लेहंगासची आणि स्कर्ट आणि क्रॉप टॉप्सची. सो लेहंगास पण वेगवेगळे स्टाईल ऑफ लेहंगास असतात. Skirts again, what kind of body type? This kind of body type probably even a pear shape body type असेल, म्हणजे वरचा नॅरो आणि खालचं हेवियर असेल तर ही स्टाईल लुक द स्टाईल लुक खूप छान दिसते हे, कारण ह्याचे तुमचे हिप्स कव्हर अप होऊन जातात. सो तुमचे ते तुमचे जे पॉझिटिव्ह पार्ट्स आहेत ते जास्त दिसून येतात, उभारून येतात. ही स्टाईल पण खूप चांगली आहे, गाऊनची स्टाईल, जिकडे आपण इकडे बेल्ट घेतो आणि खाली फ्लो. सो पेअर शेप बॉडीला तसे ते फ्लोई आउटफिट्स खूप छान दिसतात ब्रायडल सेमी ब्रायडल्स मध्ये. कुठे फॉर यंगर क्राऊड. ह्या आमच्या सेलिब्रिटी क्लायंट्स, खूप छान. प्राजक्ता दातर, सुकन्या मोनेताई, आमच्या नम्रता ताई, पूर्वी भावे, हे सगळे आमचे सेलिब्रिटी क्लायंट्स. पूजा बॅनर्जी, येस, तिच्या सगळ्या वेडिंगचे आउटफिट्स आपण केले होते. सो सो त्यांना आपण अकॉर्डिंग टू बॉडी टाईप, अकॉर्डिंग टू स्टाईल त्यांना आपण हे करतो. जे सगळे वेडिंगचे आउटफिट्स आपण बनवले होते त्यावेळेस. ही आपली एक सिग्नेचर स्टाईल आहे, खण ब्लाउजेस, जिकडे ही आपण एम्ब्रॉयडर्ड बाई, तर कुठे यू कॅन टेक इट ऑन द स्लीव्स वरती घ्या किंवा पाठीवरती घ्या, ह्या खूप छान दिसतात खणवरती. एकतर खण असल्यामुळे आपण सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन ब्लाउजेस वरती खूप छान दिसतात, त्या महाराष्ट्रीयन साडीज वरती, इरकल म्हणा, खण साड्या म्हणा, या सगळ्यांवरती ही खूप छान एक इनोव्हेशन आहे. म्हणजे अगदी ब्राइड्स वगैरे पण घेतात ह्या खूप छान दिसतात ब्लाउजेस. हे आपला USP आहे, अगेन आपली सिग्नेचर ब्लाउज स्टाईल आहे. बाकी थोडे मी सांगू इच्छिते माझ्या अचीवमेंट्स बद्दल इन अँड अराउंड. आपण मिस इंडिया कॉस्ट्युम राऊंड 2015 मध्ये आफरीन वायजला आपण त्यांचे इंडियन कॉस्ट्युम राऊंड असतात, त्याच्यामध्ये आपला कॉस्ट्युम, आपण डिझाईन केलेला कॉस्ट्युमला फर्स्ट प्राइज मिळालेलं इन द फिनाले राऊंड. सो ते आपण त्यावेळेस केलेलं. त्याशिवाय ऑफिशियल डिझायनर वीवर फॉर मिसेस दादर अँड मिसेस विलेपार्ले, जे सीबाजनी मनाली कामतनी ऑर्गनाईज केलं होतं, मिसेस मनाली कामतनी. तर त्यांच्या कंटेस्टंटसाठी वी वर द डिझायनर्स. वी डिझाईन आपण अप्रॉक्सिमेटली 50 to 60 लेडीजसाठी डिझाईन केलं होतं हे. सो त्यावेळेसचे हे सगळे पिक्चर्स. आणि वी टेकन पार्ट, आपण खूप एक्झिबिशन्स वगैरे पण केलेले आहेत. सो हे वन ऑफ दोज होते दादर कार्निवलला, जिकडे आपण आपला स्टॉल टाकला होता सगळे साडीजची आणि ह्याच्याशी एम्ब्रॉयडरीज. सो दिस इज माय शॉप. यू कॅन विजिट अस ऑन फेसबुक, कसबी द एथनिक लाउंज म्हणून आहे, आणि इंस्टाग्रामवरती पण आहोत आपण, कसबी एथनिक लाउंज. किंवा खाली माझा ॲड्रेस आहे दादर शिवाजी पार्क माहीमला. सो यू कॅन कम अँड विजिट अस देअर एनी टाइम. आणि त्याशिवाय फोन नंबर खाली डिटेल्समध्ये दिलाच जाईल, सो यू कॅन कॉन्टॅक्ट देअर ऑल्सो अँड कम. आणि मेनली आपलं फोकस तेच असतो की मेनली कस्टमायझेशन, की त्यांनी काय होतं की each person gets designed differently, so no two designs are the same, no two so एक एक्सक्लुसिव्हिटी पण मिळतं, आणि त्याशिवाय इट इज युनिकनेस ऑल्सो. आणि त्याशिवाय वी सी टू इट that outfit is made for that person, and outfit is for that person. So I think with this I have so also what we focus at here at Kasbi is, yes, I want the people to see the outfit, but I want the focus to be on the woman. ती आतली बाई छान दिसली पाहिजे आउटफिट पेक्षा. So that is our focus. म्हणजे त्या that lady should be the focus of the
thing and not the outfit. So that is our USP. I think I'm done with this. Thank you so much. आणि येस. फ्रॉम हिअर आराधी आय थिंक यू कॅन टेक. येस, आणि काय थँक्यू क्वेश्चन्स असेल दीप्ती. तर मी ट्राय येस येस करेन आन्सर येस करायला. येस, थँक्यू दीप्ती. खूप छान तू आजचा सेशन घेतलेला आहेस आणि फ्रॉम पहिल्यापासून जेव्हा पूर्वीपासून ते आत्तापर्यंत फॅशन इन ट्रेंड हे तू अगदी खूप छान बारकाईने सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना दीप्तीची आजची ओळख करून देण्याचं कारण पण हे आहे की ती खूप एक सक्सेसफुल बिझनेस वुमेन एंटरप्रिनर आहे. आणि मला ते खरंच खूप सांगायला अभिमान वाटतं. तिने बऱ्याचशा सेलिब्रिटीजसाठी, बऱ्याचशा फॅशन शोजसाठी तिने ना खूप छान प्रकारे ड्रेस डिझाईन करून त्यांना प्राइजेस मिळालेले आहेत. सो दीप्ती इज एव्हरीवन आता नोज. तुम्हाला कधी तिच्या कसबी ह्या स्टुडिओमध्ये जाऊन जर का व्हर्च्युअल टूर पण करायची असेल तर तुम्ही जाऊन तिला भेटू शकता. तिथे खूप छान तिच्याकडे साड्या आहेत. ती त्याच्यातनं तुम्हाला छान गाईड पण करू शकते की कोणत्या साडीला कसा ब्लाऊज कसा असायला हवं ते, राईट? येस. सो येस, आता आपण पुढे क्वेश्चन आन्सर सेशनला जाऊया. मेघना मॅडम, कोणाचे क्वेश्चन आन्सर्स असतील तर वी कॅन स्टार्ट. ओके. कोणाचे प्रश्न आहे का? कोण? साधना मॅडम विचारतात. विचारा मॅडम. हॅलो हॅलो. हॅलो मॅडम, हॅलो. आवाज येतो का? हो हो. हो, आता येतोय. हा हा. दीप्ती मॅडम, मी येस. तुमचं शॉप बघितलेलं आहे. खरंच सुंदर आहे आणि त्याच्यातले सगळे ना कलेक्शन इतकं सुंदर आहे तुमचं. मी थँक्यू सो तुमच्या मच. शॉप मध्ये पहिल्यांदा फॅन झाली ती तुमच्या भिंतींवर लावलेल्या सगळ्या एम्ब्रॉयडरी वर्क्सची. मी बघता क्षणी त्याच्याच प्रेमात पडलेले आधी. आणि कारण तुमच्याच बाजूची 2 बिल्डिंग सोडून माझी बिल्डिंग आहे. तर मी येता जाताना तिकडे वाव. बघतच असते की किती छान छान एम्ब्रॉयडरी केलेली असतात. आणि मी तुमच्याकडनं एक माझा ब्लाऊज पण शिवून घेतला होता. तो छान होता म्हणजे ऍक्च्युली. आणि मला काय माहितीये ना, जे मुघल तुम्ही सांगितलं ना, मुघलच्या त्यांचे ड्रेस मटेरियल, त्यांची स्टाईल, हा मला ना खूप आवडतं. पण तुमच्याकडे तसं मुघल टाईपचे शिवून मिळतात का? हो, सगळं शिवून मिळेल. मी तसं सांगितलं हॅलो. ना तुम्हाला. तुम्ही आलात की तुमची बॉडी टाइप. हां, हा. ऐकू येते का? हां, हो जसं हो 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 मी हो. म्हणाली ना, की जसं तुम्ही याल, तसं तुमची बॉडी टाइपला काय सूट होईल, मोगल स्टाईलमध्ये कोणता आउटफिट सूट होईल, हे मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करीन. म्हणजे आपण त्या हिशोबाने ओके पण ओके. वर्क करू शकतो. म्हणजे तुमचा ओकेजन काय आहे किंवा बॉडी टाइप कशी आहे, हम्म. एज वगैरे सगळं कन्सिडर करून मोगल आउटफिट्स येस. म्हणजे आता नाही म्हटलं तरी असं अनारकली वगैरे हे सगळं मोगल आउटफिट्स मधनंच इन्स्पायर्ड आहे असं म्हणायलाही हरकत नाही. सो तसंही येस. आणि हम्म. जसं तुम्ही म्हणाले हे एम्ब्रॉयडरीज वगैरे माझ्या वॉलवरती लावल्यात, त्याचं लावण्याचं माझं एक फोकस होता म्हणजे एम्ब्रॉयडरीज. आपले एकतर एम्ब्रॉयडरीज हे हळू-हळू कमी होत चालले किंवा एम्ब्रॉयडरी करणारे. सो असे माझ्याकडे खूप सुंदर कारिगर आहेत जे खूप छान काम करतात. आणि हे दिसून यावं, हे पूर्वी माझ्याकडे सॅम्पल्स म्हणून असायचे जे मी आत ठेवायची. बट जस्ट वन डे आय थॉट की व्हाय नॉट पुट इट ऑन द वॉल. कारण हे वॉलवर डिस्प्ले केल्याशिवाय लोकांना कळणार खूपच नाही की छान. एम्ब्रॉयडरीज काय असतात, कशी दिसतात आणि काय व्हरायटी आपण ऑफर येस करू येस. शकतो. सो तुम्ही बघितलं तर माझ्या अख्ख्या वॉलवरती खरंच. हे सगळे एम्ब्रॉयडरीज लावले असतात. सो हो क्लायंटला हो. पण इट्स इझियर की क्लायंटना पण बघून की अरे हा मला अशी एम्ब्रॉयडरी पाहिजे, मला ना अशी एम्ब्रॉयडरी पाहिजे. ते खूप व्हिज्युअली खूप छान. हे करतात ते. व्हेरी नाईस मॅडम. थँक्यू. थँक्यू. पुढचा प्रश्न शुभदा मयेकर मॅडम विचारा. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. या दीप्ती मॅडम, तुम्ही आम्हाला खूप छानपैकी एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे मला आज पहिल्यांदा कळलं की माझी बॉडी ऍपल शेप मध्ये येते वगैरे असं. तर मला तर मला मला एक विचारायचंय की जर का मला टॉप वगैरे घालायचे असतील तर ते माझे टॉप शॉर्ट मध्ये पार्डन? हवे का लॉंग? सॉरी. मला जर का जीन्स वरती टॉप घालायचे असतात ना, तर ते टॉप माझे हां, हां. शॉर्ट हवे का लॉंग हवेत? आणि लॉंग म्हणजे किती नीच्या खाली वगैरे असे अशामध्ये हवेत का
कसं? नाही नाही नाही, गरज नाही, नीच्या खाली गरज नाही. लॉंग टॉप येस, थोडे हिप्स पर्यंत असेल तरी चालेल, कारण त्यांनी काय होईल, आपली अप्पर बॉडीचं लक्ष डायव्हर्ट होतं आणि ते ओके. लॉंग असल्यामुळे ना ते डायरेक्ट संपून पायाकडे जातं. सो युअर ओके. लेग्स लुक स्लिमर. आणि जसं हा. मी झालं ते टॉप्स थोडेसे लॉंग असल्या, मी काय अगदी सांगत नाही की गुडघ्यात टॉप्स वगैरे घातलं तर हा हा चांगलंच हा आहे, पण यू हा कॅन गोन फॉर शॉर्टर कुर्ती लेंथ वगैरे असतात ना, तसे हा. पण खूप छान दिसतात ओके त्याच्यावरती. ओके सो यू कॅन ओके वेअर मॅम. दोज काइंड ऑफ लेंथ. ओके. एकदम आणि शॉर्ट सी घाला असं काय नाहीये, नाहीये. हा बट या जास्त विज्युअली राईट, थोडेसे लॉंग टॉप्स छान दिसतात हा. ऍपल बॉडीवर. आणखीन एक विचारायचं होतं की जो नेक हा हा. आहे तो जास्त करून व्ही शेप मध्ये का राऊंड शेप मध्ये सुटेबल होईल असं? जेवढं जमेल तेवढं व्ही घाला, स्पेशली वेअर वेस्टर्न असेल तर. हा. वेस्टर्न असेल तर व्ही घाला, पण ऑफकोर्स ब्लाउजेस असतील तर राऊंड नेक चालेल. ड्रेस राऊंड. असेल, कुर्ता असेल तर राऊंड नेक पण चालेल, स्पेशली दुपट्टा बरोबर. हा, दुपट्टा ओके. नसेल तर प्रेफरेबली व्ही नेक्स घाला. व्ही. येस, कारण ब्रॉड ओके शोल्डर्सला ते छान वाटतात. ओके ओके मॅम, थँक्यू थँक्यू. वेलकम. पुढचा प्रश्न विचारतोय कल्पना उबाळे मॅडम, विचारा. हा मॅडम. दीप्ती मॅडम, हॅलो. हाय. फर्स्ट ऑफ ऑल यू आर व्हेरी ब्युटिफुल, आय मस्ट से. आणि ऍक्च्युली मला काय विचारायचंय, माझे ना That's thanks to my mother. Actually, that's thanks to my mother if I am. येस, युअर स्किन इज व्हेरी 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 शायनिंग. Again, thanks to my mother. ओके मॅम, मला काय विचारायचं होतं, Yeah. ऍक्च्युली ना माझे हे दंड आहेत ना ते फार हेवी वाटतात. म्हणजे असं कुठलेही पण काही कॅरी करायचं असेल तर मला कोणत्या प्रकारचे कपडे असे म्हणजे सूट करतील, म्हणजे चांगले वाटतील असे, म्हणजे फॅशन असते ना लॉंग स्लीव्हची, तर त्यामध्ये ते सूट नाही करत. मग इन ट्रेंड Right. राहायचं असेल तर मग काय करावं? राईट. सो इफ यू हॅव जर थोडी हेवी आर्म्स असतील ना, सो मी काय सांगत नाही की सारखे तुम्ही ते फ्रिल घालून जा वगैरे, जसं मी त्या पहिल्या ह्याच्यावरती दाखवलं, बट यू कॅन गो इन फॉर 3/4 स्लीव्स. कॅप स्लीव्स, हाफ स्लीव्स अवॉइड करा. गो फॉर ओके. 3/4 स्लीव्स. तुम्ही ज्या स्ट्रेट कट कुर्ताज वगैरे पण घालता ना, कॅज्युअल कुर्ताज, ऑलवेज गो फॉर 3/4 स्लीव्स. 3/4 स्लीव्स असल्यामुळे अगेन ते लक्ष, ज्या हाफ स्लीव्स असतात इथेच लक्ष जातं. त्या 3/4 एल्बो लाईन असेल तर इकडेच लक्ष जातं. सो इफ इट्स अ 3/4 स्लीव्ह, लक्ष डायव्हर्ट होऊन जातं. सो इट गिव्स युअर आर्म्स अ डेफिनेटली स्लीकर लुक. तर हेवी आर्म्स वाल्यांनी डेफिनेटली 3/4 स्लीव्स घाला, की ओके मॅम. लक्ष मेनली काय लक्ष डायव्हर्ट होतं, कारण हाफ स्लीव्स घातली की लक्ष लगेच त्या आर्म्स कडे जातं. सो अशा ओके वेळेस गो इन फॉर 3/4 सर्वात सेफ आणि कम्फर्टेबल पण, ऍटलीस्ट कुर्तासाठी. आणि ब्लाउजेस घालताना पण गो इन फॉर दिस लेंथ, दॅट्स ओके. ब्लाउजेस साठी एल्बो लेंथ इज परफेक्टली फाईन. अगेन कॅप स्लीव्ह जाऊ नका. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. You're पुढचा welcome. प्रश्न मिताली पटवर्धन मॅडम, विचारा. येस, मिताली मॅडम विचारा. अनम्यूट करा तुमचं. येस. ओके. हाय दीपू. Hi, आणि Mritu. खूप छान सेशन झालं. थँक्यू. हाय हाय. आणि खूपच छान इन्फॉर्मेशन दिली. आणि आता मी म्हणजे बेसिकली तुझी आता मी फ्रेंड आणि कम क्लायंट आता मी इतक्या वर्षापासून आहे. आणि यू नो माय बॉडी टाईप. आणि तुझी स्पेशालिटी म्हणजे तू Yes. आम्हाला सगळ्यांना आमच्या ज्या शेल मधनं बाहेर काढण्याचं सो त्याच्यासाठी सॉरी, पहिली ब्रेक गोष्ट म्हणजे होतोय आवाज मला. या सो त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. येतोय आवाज? येतोय? हो हो येतोय. येस येस. हॅलो. हो हो हॅलो. येतोय मिताली येतोय आवाज. ना? ओके. हा. हा. सो बेसिकली तू जे बॉडी टाईप सांगितले त्याच्यामध्ये आय थिंक आय एम ऑन अ लिटल बिट हेवियर साईड. सो मला तुला विचारायचं होतं की म्हणजे दंड आणि थाईज जरा थोडे हेवियर साईड आहे, तर मला विचार की हायवेज जीन्स आणि क्रॉप टॉप हे असं म्हणजे घालू शकतो का? बेसिकली म्हणजे मला थोडस अशा प्रकारचे कपडे घेऊ की नको हा जरा थोडा प्रश्न होता नेहमीच. Okay. See, high waist jeans is okay. Again, what you're teaming up with, high tops, म्हणजे high waist tops avoid. कारण it makes you look broader. You can go in for fitted tops. Fitted tops घाल. Fitted tops हरकत नाहीये. थोडेसे रेग्युलर लाईनचे fitted tops are fine.
पण हाय वेस्ट जीन्स म्हणजे हं. नॉर्मली हाय वेस्ट जीन्स इज टू शो युअर मिडरिफ किंवा म्हणजे ते शॉर्ट टॉप साठीच. पण आयडली हाय वेस्ट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण डोंट गो फॉर शॉर्ट टॉप्स. शॉर्ट टॉप्स ओके. जसं मी तिकडे सांगितलं ना, की ज्यांना कर्वी बॉडी असते, हं. नॉट नेसेसरी थिन, हा आय एम टॉकिंग अबाउट हं. कर्वी बॉडी असते ना, तर इट लुक्स गुड. बट इफ इट्स ओके. अ लिटिल स्ट्रेटिश बॉडी, you हं. know, you have a lot of styling options. हं. Like if I'm not mistaken, your body is straightish body, but you हं. have a lot of styling options because you can wear belts, you can wear all kind of suits, but don't go हं. for crop tops. Because crop tops is very खूप thin body oriented कपडा असतो तो, म्हणजे short हं. tops. That's the only ओके. thing. बाकी high waist is not a problem at all. ओके. आणि अजून एक प्रश्न आहे की इफ आय एम वेअरिंग अ ए लाईन ड्रेस, मला जर का ए लाईन ड्रेस घ्यायचा फॉर माय बॉडी टाईप, सो त्याला प्लीटेड ड्रेस चांगला दिसेल का? विल अ प्लीटेड ड्रेस लुक गुड ऑन मी, लाईक फॉर हेवी साइडेड पीपल? Right. Right. Okay. So heavy side people साठी pleated avoid करा. Again, don't go for चुनी वाली प्लीज तर बिलकुल नाही. त्यातल्या त्यात मे बी बॉक्स प्लीट जर असतील तर यू कॅन ट्राय, कारण त्याचे कधी कधी फिट छान येतो. पण अदरवाइज गो इन फॉर ए लाईन किंवा 3 कली जे ड्रेसेस असतात ना ते, बिकॉज दॅट विल फिट युअर बॉडी टिल युअर वेस्ट प्रॉपरली, आणि वेस्ट मधून तो छान लूज पडतो. सो त्यांनी काय होतं की तुमचे कर्व्स जे असतात ना ते छान दिसून येतात. जसं आपण बोललो इल्युजन ऑफ कर्व्स, ते इल्युजन त्यांनी छान. बॉक्स प्लीज अवॉइड. म्हणजे त्यातल्या त्यात की जर लॉंग स्कर्ट असेल ना, जर फुल लेंथ स्कर्ट असेल तर गो फॉर बॉक्स प्लीट, तर ते छान ओके. दिसतात. मिड लेंथ स्कर्ट साठी अवॉइड. जेवढं असेल तर ए लाईन स्कर्ट इज बेटर. ओके. थँक्यू सो मच दीपू. थँक्यू. वेलकम. पुढचा प्रश्न ज्योती पाटील मॅडम विचारा. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा हा विचारा. मॅम, आवाज येतो मॅडम? हो हो हा येतोय. आवाज येतो? हो. हॅलो मॅम. हो आवाज Hello. येतोय तुमचा. हा आवाज बरं क्लिअर आहे. हा बरं, मला काही प्रश्न वगैरे विचारायचं नाही. थँक्स म्हणायचंय की तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन पास केली, आणि सगळ्यात मोस्ट ऑफ द डे की तुमचा जो स्माइल आहे ती खूपच क्यूट आहे. खूप छान स्माइल देत आहे की ऍक्च्युली म्हणजे असं Thanks to म्हणतात my ना, mother. हा रिअली खूप छान आहे. म्हणजे असं वेगळा शेप येतो ओठांचा, तो मला खूप आवडला. आणि खरंच खूप छान दिसता तुम्ही. अशा छान दिसत राहा. मला खूप आवडला सेशन, आणि तुम्ही Thank you so सुद्धा much. खूप आवडले. ठीक आहे, थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you. आय एम सो ग्लॅड आराधी की सगळ्यांना हा सेशन आवडलाय, आणि आय होप सगळ्यांचे जे मनातले डाऊट्स किंवा बॉडी टाईप वगैरे ते आय होप ते असं म्हणजे बऱ्यापैकी I तू hope ते सगळे clear पॉइंट्स झालेत. क्लिअर केलेले आहेस, आणि तरी त्यांना कोणाला डाऊट्स असतील तर तुला डायरेक्टली तुझ्या कसबीवरती सगळे भेटायला येणार आहेत. आता सगळ्यांनी नंबर मागितलेला आहे आणि मी तुझा नंबर शेअर करणार आहे. Thank you ओके. so much, क्वेश्चन आन्सर Aradhi. सेशन Thank you. संपलेलं आहे वाटतं. कोणीचा प्रश्न नाहीये. नेक्स्ट शालन मॅडम कंटिन्यू करा. आवाज अनम्यूट. थँक्यू मेघना मॅडम. सगळ्यात आधी दीप्ती मॅडमचं खूप खूप अभिनंदन, कारण आजचं सेशन त्यांनी खूप इम्प्रेस केलं. मी स्वतः पण Thank you, Shalin गार्मेंट्स madam. Thank मध्ये you, Shalin आहे. madam. मी स्वतः पण गार्मेंट्स मध्ये आहे आणि सगळ्या गोष्टी मी करते. पण माझं काही बुटीक वगैरे नाहीये, जस्ट एक घरगुती ह्याच्यातच करते. आणि तुमची जी डिझाईन्स वगैरे आहे ती प्रत्यक्षात येऊन बघायला मला नक्की आवडेल. आणि तुम्ही बरेचसे पॉइंट इतके क्लिअर केले की काही डाऊट्स होते इतके वर्ष काम करत असून पण, ते पण डाऊट्स माझे क्लिअर झाले. हो, Thank ऍक्च्युली you. इकडचा कॉन्सेप्ट माझा आजचा तोच होता की बरेच जणांना आपली बॉडी टाईप ही कळत नाही. नुसतं काहीतरी मोबाईलवरती ही फॅशन बघितली म्हणून मला हे असं हवंय आणि मग अशा इंटेन्शननी आमच्याकडे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम टू अंडरस्टँड देअर बॉडी अँड देअर बॉडी टाईप. आणि फॅशन काय पर्टिक्युलर बॉडीसाठी नसते, आपण तसं करेक्ट. विथ लिटल चेंजेस तुमच्या बॉडीला दॅट सूट्स युअर बॉडी, दॅट सूट्स अ पर्सनॅलिटी. आम्ही वी ट्राय टू डू इट हिअर. सो त्या ह्यानी हे करतो. आणि आय थिंक एकानी याच्यावरती टाकलं पुण्यात आहे का, तर येस आम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू कोऑर्डिनेट करतो. म्हणजे आउट ऑफ मुंबई असेल तर व्हॉट्सअपच्या थ्रू, थँक्स टू टेक्नॉलॉजी, आम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू मेजरमेंट्स घेऊन व्हिडिओ कॉलवरती डिस्कशन करून आम्ही सगळं कोऑर्डिनेट करून वी डू इट ऑल ओव्हर इंडिया.
इंडिया आणि अख्खं जगभरात, म्हणजे US ला वगैरे पण माझे क्लायंट्स तिकडे बसून घरी बसून वी डू. म्हणजे एक तर आपल्याला लॉकडाऊननी पण शिकवलंय की घरी बसून बरेचशी कामं होऊ शकतात. जसं आपण आज सगळं, मला ही संधी मिळाली आज घरी बसूनच. सो तसंच ह्या सगळ्या गोष्टी पण आपण घरी बसून हे सगळे डिझायनिंग करू शकतो. सो जर तुम्हाला प्रत्यक्ष जरी नाही जमलं तरी वी कॅन गो अहेड अँड डू इट ओव्हर इंटरनेट. तर आजचे या थँक्यू सो मच वन्स अगेन एव्हरीबडी. थँक्यू मॅडम. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करताना मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, नंतर भूषण पैठणकर, सचिव श्री विजय जोशी, नंतर ट्रस्टी मानसी जोशी मॅडम आणि राजेश पाटील सर, संस्थेचे डायरेक्टर्स दत्ताराम वाळवणकर सर, आराधी मॅडम आणि सौ मेघना गावडे मॅडम, तसेच मॅनेजमेंटच्या सगळ्या सदस्या, संस्थेच्या सर्व सदस्या, दीप्ती मॅडम आणि आपण सर्वजण ज्यांनी वेळात वेळ काढून आजचं सेशन अटेंड केलं त्या सगळ्यांचे खूप खूप आभार.